नमस्कार, माझं नाव कृष्णा भगवान गोलप. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये इंग्रजी विभागात मी सध्या इंग्रजी साहित्याच्या द्वितीय वर्षाला आहे आणि इंग्रजी साहित्याच्या द्वितीय वर्षामध्ये मास्टरिंगच्या डिग्रीसाठी जो माझा विषय आहे म्हणजे संशोधनाचा, तो विषय मी जगद्गुरू संत तुकाराम महाराज आणि श्री संत शेख मोहम्मद महाराज यांच्याबद्दलचा, अर्थातच सुफी संत म्हणजे सुफी पंथ आणि वारकरी संप्रदाय यांचा तुलनात्मक अभ्यास विशेष संदर्भासहित तुकाराम महाराज आणि शेख मोहम्मद महाराज अशा पद्धतीनं तो माझा विषय आहे. आणि माझ्या त्या डेझर्टेशनसाठी एक पुरावा म्हणून किंवा आपण रेफरन्सेस म्हणून जे काही मुलाखत हा एक प्रकार असतो रेफरन्सचा, जो गृहीत धरला जातो ॲज अ रेफरन्स म्हणून. तर सध्या आपण आहोत देहू गावामध्ये आणि आपल्यासमोर माहितीसाठी किंवा आपण ज्यांना या ठिकाणी आता काही प्रश्न विचारणार आहोत किंवा माझ्या रिसर्चच्या संबंधानं मी त्यांना काही प्रश्न विचारेन. आपल्यासमोर तुकाराम बिराजदार, हरिभक्तपरायण तुकाराम बिरादार हे महाराज उपस्थित आहेत आणि ते स्वतः देहूकर आहेत, देहू गावचे निवासी आहेत आणि त्यांना आपण काही प्रश्न विचारू. त्यांच्याकडून मिळालेली माहिती आपल्यासाठी अतिशय अनमोल अशी माहिती असेल, महत्त्वपूर्ण असेल. तेव्हा जास्त वेळ न दवडता आपण त्यांना प्रश्न विचारण्यास सुरुवात करू. पण तत्पूर्वी माझ्या डेझर्टेशनचा जो विषय आहे तो मी तुम्हाला सांगतो. अर्थातच इंग्रजी विभागाला ॲडमिशन आहे, तर माझा डेझर्टेशनही इंग्रजी भाषेमध्ये असणार आहे आणि त्याचा विषय असा आहे, कंपॅरेटिव्ह स्टडी बिटवीन सुफिझम अँड वारकरी सेक्ट विथ स्पेशल रेफरन्स टू शेख मोहम्मद अँड तुकोबा. तेव्हा अशा प्रकारचं हे एक प्रबंध असेल आणि त्यासाठी माहिती घेण्यासाठी आपण आज देहूमध्ये उपस्थित आहोत. आज खास करून मी देहूमध्ये तुकाराम महाराजांच्या दर्शनासाठी सुद्धा आणि माहितीसाठी सुद्धा या ठिकाणी आलेलो आहे. तेव्हा आजचा व्हिडिओ देखील खूप माहितीपूर्ण होणार आहे. अधिक वेळ न दवडता मी महाराजांना या ठिकाणी पहिला प्रश्न विचारू इच्छितो. तत्पूर्वी महाराजांना एक विनंती करेल की आपण, त्यांचं नाव तर मी सांगितलेलंच आहे, पण त्यांनी त्यांचा स्वतःचा एक थोडासा परिचय द्यावा असं मी महाराजांना विनंती करतो. रामकृष्ण हरी. माझं नाव तुकाराम बिरादार. मी मूळचा तालुका भालकी, जिल्हा धुळे, कर्नाटक राज्याचा असून वास्तव्यात पुण्यामध्ये 40 वर्षापासून आहे. देहूच्या जवळच निगडी परिसरात असल्यामुळे आता सध्या देहू गावात आहे. आणि लहानपणापासून माझ्या जन्मालाच नाव ठेवत असताना माझ्या आईने तुकाराम नाव ठेवत असतानाच माझ्या गळ्यात माळ घातलेली आहे आणि साधूच्या सेवेसाठी मला सतत ठेवलेलं आहे. जगद्गुरू तुकोबारायांच्या पालखी सोहळ्यामध्ये त्यांच्या रथाच्या पाठीमागे 9 नंबरच्या दिल्लीमध्ये जवळजवळ 25 वर्षापूर्वीची सेवा आहे. आता सध्या तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यामध्ये 9 नंबरच्या दिल्लीत रथाच्या पाठीमागे विनेकरांची सेवा आहे. अरे छान. आणि महाराज आपण ते ग्रामस्थ आहात, त्यामुळे एक आपल्याला एक वेगळाच या ठिकाणी अनुभव देखील मिळत असतील, कारण तुकोबांचं स्वतः इथे वास्तव्य होतं आणि त्या ठिकाणी आज तुम्ही इथे राहतो. तर अतिशय छान. आपण या ठिकाणी तुम्हाला पहिला प्रश्न विचारू इच्छितो की विषय तर तुम्हाला सांगितलाच की माझ्या प्रबंधाचा विषय काय आहे, की वारकरी संप्रदायाचा आणि सुफी संतांचा म्हणजे सुफी पंथाचा तुलनात्मक अभ्यास आणि विशेष संदर्भासहित आपण घेतो आहोत की संत शेख मोहम्मद महाराज आणि तुकाराम महाराज यांच्या विशेष संदर्भानं तो अभ्यास करणार आहे. अशा प्रकारचा तो विषय. तर पहिला प्रश्न असा आहे की संत तुकारामांच्या विशेष संदर्भात वारकरी संप्रदायाची तुम्ही काय व्याख्या सांगाल? आम्ही जगद्गुरू तुकाराम महाराज वारकरी संप्रदायाचे कळस्थानी आहे आणि माऊली महावैष्णव ज्ञानोबा हे पायाच्या ठिकाणी आहे. ज्ञानदेवी रचेला आहे आणि नामदेव महाराजांनी हे विस्तार केलेला आहे आणि एकनाथ महाराजांनी ह्याला आधारस्तंभ म्हणजे स्तंभ दिलेला आहे. आणि कळसाच्या ठिकाणी तुकाराम महाराज असताना त्याच्यावरती जे ध्वजा म्हणून तुकाराम महाराजांच्या शिष्या बहिणाबाई मातेने ध्वजा रूपात आहे. म्हणून संप्रदायाचा पाया, स्तंभ, विस्तार आणि कळस आणि ध्वजा. ध्वजा म्हणजे माऊलीने सांगितलेलं आहे, पंढरपुरा नेईन गुढी पांडुरंगी मनरंगणी, म्हणजे गुढी ह्या शब्दाचा अर्थ म्हणजे पताका, भगवी पताका.
ही भगवी पताका संप्रदायाचं प्रतीक आहे, हिंदू धर्माचं प्रतीक आहे आणि आमच्या राष्ट्राचंही प्रतीक आहे. म्हणून सगळ्या संतांनी अन्य तळागाळातल्या संतांना घेऊन संत महिमा सांगत असताना भक्तीच्या ठिकाणी संतांचं वास्तव्य तुकाराम महाराजांनी देवाला असं सांगितले, बहु उतावीळ भक्तीची काजा कोशी केशी राजा माय बापा. भगवंत तू भक्तीच्या ठिकाणी एवढा उतावीळ का आहेस, त्यांच्या अशी सेवेला काय तू. अनेक ऋषीमुनीच्या ध्यानात सुद्धा तू जात नाहीस सेवा करणाऱ्याच्या, पण आमच्या आणि मागे पुढे तू सेवा करतोस. तसं वास्तविक पाहिलं तर गोरोबा काका हे कुंभार समाजामधून, सावता महाराज हे सावती माळी समाजातून, तुकोबा महाराज हे हरिजन समाजातून आणि संत जनाबाई हे दासी सेवेतून आणि अनेक संत वेगळ्या वेगळ्या समाजातून येत असताना तुकाराम महाराजांचे शिष्य अनगड बाबा आहे आणि तुकाराम महाराजांचे शिष्य रामेश्वर भट्ट आहे ब्राह्मण समाजातून, निळोपार आहे तुकाराम महाराजांचे शिष्य आहेत आणि तेली समाज म्हणजे वाणी समाज म्हणतो आपण, त्या समाजातून संताजी जगनाडे ते महाराज तुकाराम महाराजांच्या परंपरेतून आहेत. तसे अनेक भक्ताची व्याख्याच अशी आहे की यातायाती धर्म नाही विष्णुदासा, निर्णय असा वेदशास्त्री. आणि विष्णुदासाला यातायाती धर्मच नाही, कोणताच धर्म नाही. कोणता धर्म आहे? भक्तीचा धर्म आहे, प्रेमाचा धर्म आहे, श्रद्धेचा धर्म आहे, विश्वासाचा धर्म आहे, आपुलकीचा धर्म आहे आणि ह्यालाच आपण धर्म म्हणतो. आणि ह्याच्या विरोधात जे आहे त्याचं नाव अधर्म, म्हणजे जे वाईट आहे ते अधर्म. जसं तुकाराम महाराजांनी ठिकाणी व्याख्या केली की कौरव आणि पांडव, कौरव साच आणि कौरव खोटे आणि पांडव खरे. म्हणजे 100 कौरव असून त्यांचा हार झाला आणि पांडव 5 असून त्यांचा विजय झाला. तर सत्याचा विजय कुठं आहे ते तुकाराम महाराजांनी त्याची व्याख्या करत असताना सांगितले. आणि समाजामध्ये असं आतापर्यंत तुकारामाने सांगितले की वर्णभेद मानणारे आतापर्यंत कुठं पावन झाले सांगा. वर्णभेद जे मानले ते आतापर्यंत पावन झाले कुठं आणि मोठे झाले कुठं? आतापर्यंत भरपूर राजे झाले, पण शिवाजी महाराजाला राजाला महाराज म्हणता आलं कारण का त्यांनी सत्याची कास धरली, धर्माची कास झाली, रयतेचे राजे धरले. तळागाळातल्या साळीमाळी कोळी समाजाला घेऊन त्यांनी रयतेचं राज्य स्थापन केलं, म्हणून तरी त्यांना महाराज म्हणले. म्हणजे वर्णभेदाचं त्यांनी खंडन केलं, त्याला नाकारलं. त्या ठिकाणी समतेचा संदेश तुकोबांनी असेल किंवा वारकरी संप्रदायानेच आपल्याला दिलेला आहे. तर एकंदरीतच समतेची शिकवण महाराष्ट्र आणि महाराष्ट्रामधील वारकरी संप्रदाय विशेषतः जनमानसामध्ये रुजवत आलेला आहे. समतेची शिकवण पेरत आलेला आहे. आणि वारकरी संप्रदायामध्ये असं एक म्हणजे उक्ती आहे की विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ. किंवा या ठिकाणी भेदाभेद किंवा कुठल्याही प्रकारचं डिस्क्रिमिनेशन दिसून येत नाही. सगळ्यांना समान वागणूक दिली जाते, लहान थोर एक मानले जातात आणि ज्ञानाला महत्त्व दिलं जातं. तर अशा प्रकारची समतेची शिकवण देणारा हा वारकरी संप्रदाय आहे. महाराजांना मला दुसरा प्रश्न विचारायला आवडेल की भारताची जी विविधतेतून एकता आहे आणि वसुधैव कुटुंबकम ही जी आपली संकल्पना, या दोन संकल्पनांना पुढे ठेवता तुम्ही त्याचा भक्ती चळवळीशी कसा संबंध जोडाल किंवा या दोन संकल्पना टिकवण्यामध्ये भारतामध्ये भक्ती चळवळीचं काय योगदान आहे असं तुम्हाला वाटतं? भारत हा आमच्या हिंदू धर्माच्या रीती परंपरेनुसार चैत्र शुद्ध प्रतिपदा ह्या दिवशी पृथ्वीची उत्पत्ती झाली. त्या पृथ्वीच्या उत्पत्ती सनातन धर्म आपण जे मानतो, म्हणजे सनातन आलेला परंपरेनं आलेला धर्म, त्या धर्मामध्ये आमचे संताधिक संत म्हणजे देवापासूनच संतांची परंपरा आहे. त्या संत परंपरेला तुकाराम महाराजांनी पुढचा प्रश्न त्यांना तुकाराम महाराजांनी विचारले की तुम्ही संत मायबाप कृपावंत साधू संत जीवलग, मला तुम्ही जीवलग असा पण पांडुरंग परमेश्वराच्या तुम्ही जवळचे आहात. मला तुम्ही असं सांगा की मी भारतातल्या वेदाला, शास्त्राला, पुराणाला, श्रुतीला, वृत्तीला, परंपरेला आणि अनेक जाती धर्माला धरून भारतामध्ये आम्ही एकता कसं नांदू. त्या एकता नांदत असताना अमंगळपणा भरपूर येतो, भेद येतात, तिरस्कार येतात, दुजाभाव येतो. ह्या भावनेचा कसा खंडन करायचा हे तुकाराम महाराजांनी आपल्या अनेक अभंगातून रचना करून आम्हाला शिकवण दिलेली आहे.
माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांनी दिलेले आहे, नामदेवरायांनी दिलेले आहे, संत एकनाथ महाराजांनी दिलेले आहे, निळोबारायांनी दिले आहे. तसे अनेक संतांच्या परंपरेतून आम्हाला ते शिकवून आलेले आहे. त्या शिकवणीच्या दृष्टिकोनातून व्यावहारिक दृष्ट्या एखादा पोशाख वेगळा असू शकतो. व्यावहारिक दृष्ट्या कोण जीन पॅन्ट घालल, कोण बरमुडा घालल, कोण धोतर घालल, कोण केस राखल, कोण टक्कल करल, कोण शेंडी ठेवल, कोणी अनेक. ह्या सगळ्या गोष्टीचं संप्रदायाने आमच्या खंडन केलेलं आहे की कुठल्याही गोष्टीला तुम्ही दुजाभाव न देता अंतरीचे रुजले साचे साच भावी उच्चारे. अंतकरणामध्ये जे चालतं तेच देवाला आणि संतांना मान्य आहे. बरोबर. म्हणजे एका अभंगात ते असंही म्हणतात की अंतरी निर्मळ वाचेचा रसाळ त्याचे गळा माळ असून म्हणजे शेवटी आंतरिक भावाला महत्व आहे. बाह्य अंगाला कुठल्याही खंडन दिलेलं नाही. कारण का आमच्या संप्रदायामध्ये कोण पॅन्ट घालून बी उभा राहू शकतो, टोपी घालून उभा राहू शकतो, फेटा बांधू शकतो, धोतरी घालू शकतो, साडी घातलेली माता असती, पंजाबी ड्रेस घातलेली आमची माता भगिनी असतात, तुळस घेऊन चालणाऱ्या आमच्या माता भगिनी असतात, पताका घेणाऱ्या आमच्या माता भगिनी बंधुराज असतात, जीन पॅन्ट घालून सुद्धा घेतात. म्हणजे असं संप्रदायाच्या दृष्टिकोनातून त्याला बंधनं घातलेली नाही. म्हणजे पण पाहिजे असं म्हणलेलं आहे नाही असं नाही, पण बंधनामधून त्याला जपडून न ठेवता ह्या देशाच्या विविधतेतून एकता साधण्यासाठी त्याला भक्तीच्या रसात कसं आणायचं. यारे यारे लहान थोडं याती भक्ती नारी नर न करावं विचारा. ह्या गोष्टीचा न विचार करता तुम्ही याच्यामध्ये सामील व्हा. खरंच तुम्हाला ह्या भक्तीचा रस घेता येईल, आनंद घेता येईल. त्याचा तुम्हाला ह्या राष्ट्राच्या आमच्या हिंदू संस्कृतीच्या परंपरेच्या भारताचा उद्भव करता येईल. बरोबर. म्हणजे महाराजांनी आपल्याला हे सांगितलं की विशेषतः उदाहरणासहित सांगितलं की या संप्रदायामध्ये कोणी जीन्स पॅन्ट घालूनही येऊ शकतं, कोणी म्हणजे पेहरावाचं तिथे असं बंधन नाही. म्हणजे बाह्यांगाला महत्व तर आहेच, म्हणजे एक स्वच्छता असेल, इतर असायलाच पाहिजे, परंतु त्या ठिकाणी अशा प्रकारची एक लवचिकता दिसून येते आणि त्यामुळे वारकरी संप्रदाय हा अगदी लहान थोरांपर्यंत आणि सगळ्यांपर्यंत पोहोचलेला आहे. आणि प्रत्येकाला तो आपला वाटतो आणि आपला वाटला पाहिजे, कारण सगळ्यांना सामावून घेणारा, प्रत्येक संस्कृतीला, कल्चरला सामावून घेणारा हा संप्रदाय आहे. आणि महाराजांनी अतिशय चांगल्या प्रकारे समर्पक अशा उदाहरणांसहित आपल्याला या प्रश्नाचं उत्तर दिलं. तेव्हा पुढचा तिसरा प्रश्न महाराजांना विचारायला मला असं आवडेल, जो की आपल्या प्रबंधाच्या संबंधानं विशेषतः आहे, की विचारसरणी आणि सामाजिक कार्य याच्या बाबतीत जो सुफी पंथ आहे भारतातला, तो सुफी पंथ आणि वारकरी संप्रदाय यांचा कसा संबंध आहे? सुफी पंथ हा इस्लाम धर्मामधून आलेला आहे. इस्लाम धर्मामधले सुफी पंथ श्री गोंदवल्याला असणारे महाराज शेख मोहम्मद महाराज आणि आता देहूमध्ये तुकाराम महाराजांचे शिष्य असले अंगडशाह बाबा, हे तुकाराम महाराजांचे शिष्य. त्या परंपरेला धरून असलं तर लतीफ मोमीन मुसलमान आहे भक्त या आमच्या वारकरी संप्रदायाच्या परंपरेतून. आणि वास्तविक वेगळ्या वेगळ्या धर्मातले सुद्धा लिंगायत समाज आहे, परत तेलुगू समाज आहे. आमच्या संप्रदायामध्ये तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक, मध्य प्रदेश ह्या राज्यातील वारकरी आमच्यामध्ये सामील होऊन त्यांच्या भाषेमध्ये अभंग म्हणतात, पण तुकाराम महाराजांचेच अभंग म्हणतात, त्यांच्या भाषेत म्हणतात. त्यांच्या भाषेत त्यांनी गाथा काढलेली आहे, ज्ञानेश्वरी काढलेली आहे, पण महाराजांचेच अभंग गायले जातात. त्यांची आता आमच्या संप्रदायामध्ये करत असताना लिंगायत समाजाने असा पांढरा पट्टा आडवा वळतात आणि कोणी गळ्याला इथं विती लावतात. आमचा वारकरी समाजाचा उभा टिळा आहे. पण असे अनेकाचे जरी वेगळे वेगळे असले तर आम्ही अंतरानं, भक्तीनं आम्ही देवाशी एकरूप होण्यासाठी आम्ही सगळेजण एकच आहोत. बदल आम्ही भक्ती नसल तर आम्ही एक नाही. पण ज्याच्यामध्ये भक्ती आहे तो संप्रदायाचा कोणत्याही असू द्या, समाजाचा कोणत्या असू द्या, राज्याचा कोणत्या असू द्या, देशाचा कोणत्या असू द्या, तो देवाशी एकरूप होण्यासाठी अंतकरणाच्या रुजलेला समयाला तो धरून चालतो. जसं आपण व्यावहारिक दृष्ट्या म्हणतो, बाहेरून एक फोटो काढतो आणि एक एक्सरे काढतो, एक्सरे शरीराला सोडून फोटो काढतो. मग भगवंताचे आणि संतांचे कॅमेरे आतले आहेत आणि तुमचे आमचे कॅमेरे हे बाहेरचे आहेत. आणि संतांना आणि भगवंतांना सगळं आमच्या आतलं दिसतं, मग त्याला ते खरं मानतात, बाकी त्यांना ते धरत नाही. म्हणजे या ठिकाणी महाराजांनी आपल्याला अतिशय समर्पक उत्तर दिलं या प्रश्नाचं सुद्धा, की
जो आत्मधला आपला भाव आहे, म्हणजे अंतःकरणातला भाव आहे, त्या भावनेच्या बळावरती आपण ईश्वराशी तादात्म्य ठेवू शकतो किंवा ईश्वराशी आपलं जे आंतरिक नातं आहे ते जोडू शकतो. किंवा जे नातं आहेच पण ते आपल्याला जाणवत नाही काही बाह्य गोष्टींमुळे किंवा आपण इतर गोष्टींमध्ये आपलं मन गुंतल्यामुळं, तर ते जाणवतं. कशामुळं? तर भाव शुद्ध असेल तर. त्यामुळे महत्व आहे ते आंतरिक शुद्ध भावाला आणि देवावरची जी काही शुद्ध श्रद्धा आहे त्याला. तेव्हा वारकरी संप्रदाय हेच सांगतो आणि सुफी पंथामध्ये ते सांगितलंय की जर ईश्वराशी तादात्म्य करायचं असेल किंवा त्याच्याशी एकरूप व्हायचं असेल किंवा आपल्यातलाच तो ईश्वर जर जाणून घ्यायचा असेल तर शेवटी महत्व हे शुद्ध भावनेला आहे, मनातल्या निर्मळपणाला आहे आणि शुद्ध आचरणाला आहे. किंवा जे मटेरियलिस्टिक वर्ल्ड आपण म्हणतो की जे बाहेरच्या ज्या नाशिवंत गोष्टी आहेत त्यांच्याप्रती आसक्ती न ठेवता ईश्वराशी आपण कशा प्रकारे भावनेने जोडलं जावं हेच सुफी पंथ देखील सांगतो आणि वारकरी संप्रदाय सांगतो. याचा एक सुयोग्य असा मेळ या दोन्ही तत्वज्ञानांचा किंवा दोन्ही विचारधारांचा मेळ आपल्याला महाराजांनी अतिशय सोप्या भाषेमध्ये सांगितला. धन्यवाद महाराज. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी असा असेल की वारकरी संप्रदायातील ज्या चमत्काराच्या गोष्टी आहेत, उदाहरणार्थ आपल्याला माहिती आहे की रेड्यामुखी वेद बोलवणं असेल किंवा भिंत चालवलेली आहे, अनेक अशा चमत्काराच्या गोष्टी आपण ऐकत आलेलो आहोत पहिल्यापासून. तर त्या सर्व चमत्काराच्या गोष्टींना तुम्ही हा वैयक्तिक प्रश्न आहे, त्यामुळं त्याला तुम्ही मिथका मानता का वास्तव मानता? वास्तविक पाहिलं तर आमचे जेवढे संत झाले, संत हे चमत्कार केलेलेच नाहीत आणि चमत्काराला मानतच नाहीत. ही त्यांची एक शक्ती आहे, त्यांचं एक वास्तव्य भगवंताचं असलेलं नातं आहे. त्यांच्या ताकदीनं शास्त्राप्रमाणे किंवा वेदाप्रमाणे आतापर्यंत ऋषीमुनीपासून माऊली महावैष्णव ज्ञानोबारायापर्यंत जगद्गुरु तुकोबारायापर्यंत अनेक चमत्कार तुम्हाला दिसून येतील. पण संतांनी चमत्कार म्हणून ती गोष्ट न करता आपल्या वास्तव रूपाला, सत्य स्वरूपाला जगासमोर मांडलेलं आहे. आता जगाने मानायचं का नाही हा जगाचा वैयक्तिक प्रश्न आहे. कसा प्रश्न आहे? जसा उदाहरणामध्ये आता मला कोणी जर म्हणलं की तुम्ही ह्या देशामध्ये चाललेल्या वास्तव स्वरूपाला कसं समजता, तर वास्तव स्वरूपाला आम्ही कोणी धर्मवेडा म्हणतो, कोणी जातीचा वेडा म्हणतो, कोणी अज्ञानपणाचा वेडा म्हणतो, कोण देहबुद्धीचा वेडा म्हणतो. जर ज्ञानदृष्टीनं जर आम्ही पाहिलो आता सध्या संतांकडं, समाजाकडं, भक्ताकडं किंवा अनेक कामगार क्षेत्राकडं, शिक्षण क्षेत्र असेल, आपलं मिलिटरीचं क्षेत्र असेल, शेतकरीचं क्षेत्र असेल, सरकारी क्षेत्र असेल, क्रीडा कला, सगळ्या क्षेत्राकडे आम्ही बघत असताना प्रत्येक कामातलं एक निष्ठेचा जो भाव आहे, निष्ठाचा जो, जसं आता क्रिकेटमध्ये एखादी गोष्ट सांगतात किंवा एखादा बॅट्समॅन रनआउट झाल्यानंतर त्याचा चेहरा सांगतोय की तो आउट आहे का नाही, कारण का त्याला माहिती आहे की आहे का नाही. तसं त्याची ट्रान्सलेटर सांगतं की मी आहे का नाही. असलं तर तो थांबतो, नसलं तो जातो. तसं प्रत्येक कामातला जो भाव आहे तो भाव ह्या देशामध्ये आम्ही मानत असताना तू बाह्य रूपानं जरी कसं जगत असलं, राष्ट्राबद्दल, संताबद्दल, संस्कृतीबद्दल, शास्त्राबद्दल, पुराणाबद्दल, वेदाबद्दल किंवा आपल्या धर्माबद्दल जे आपण एकनिष्ठा जर ठेवायचं तर ह्या जगामध्ये आम्हाला सत्याशिवाय पर्याय नाही. सत्य स्वरूपाने जर तुम्ही मानलं तर तुम्हाला ह्या देशावर प्रेम करता येईल, राष्ट्रावर प्रेम करता येईल, संस्कृतीवर प्रेम करता येईल. असत्य तुम्ही धरलं तर तुम्ही धर्मवेडे होऊ शकता, जाती धर्मामध्ये तुम्ही अडकून पडू शकता, वेगळ्या वेगळ्या कारणास्तव आणू शकता, घराघरामध्ये कलह निर्माण करू शकता, समाजामध्ये करू शकता, राज्यामध्ये करू शकता. तुम्हाला जर करायचं असेल तर तुम्ही वाईट विचार केला तर काही करू शकता. चांगला विचार करा. तुम्ही ह्या राष्ट्राला एकोपा गाठण्यासाठी वेगळ्या समाजाला न करता चांगल्या गोष्टीसाठी तुम्ही एकत्र आणू शकता. जर आणायचं असेल तर तुम्ही आणू शकता. त्या दृष्टिकोनातून आम्ही पाहतो आणि आमचे संत त्याच्यासाठीच काम केलेले आहे आणि त्याच्यासाठीच जगले. स्वतः तुकाराम महाराज म्हणले की आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाशी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया, आड राणी भरले जग, झाडू संतांचा मार्ग, उचिष्टाचा भाग उरले ते शेव. आम्ही ह्याच्यासाठीच आलो. लोक दारूच्या वाटेनं चालले, व्यभिचाराच्या वाटेनं चालले, जुगाराच्या वाटेनं चालले, भ्रष्टाचाराच्या वाटेनं चालले, अनेक वाटेनं चालत असताना आम्ही या डोळ्यानं पाहिलं. म्हणून ह्या पृथ्वी तलावरती आम्ही जन्म घेतलो आणि ते वाटा मोडून काढून सनी आम्ही ही भक्तीची वाट निर्माण करून ह्या जगाला दाखवून दिलो की आम्ही वारकरी संप्रदाय कुठल्याही वाईट गोष्टीमध्ये, मरगळलेल्या गोष्टीमध्ये न अडकता
सत्याची वाढ धरून सनी परंपरेला आम्ही टिकवण्यासाठी त्या राष्ट्राच्या हितासाठीच आम्ही आलेलो आहे असे आमचे तुकाराम महाराज सांगतात. बरोबर. म्हणजे अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी महाराजांनी प्रश्नाचं उत्तर दिलं की संतांनी जे केलं ते वास्तवातूनच केलं, परंतु आता त्याला आपण किंवा नंतरच्या काही काळामध्ये त्याचा जर स्वरूप कोणी सांगत असताना जर काही थोडाफार बदलानं सांगितलं असेल तर आपण वरच्या गोष्टीकडे किंवा वरचा जो बदल आहे किंवा जे आवरण आहे त्याच्याकडे लक्ष न देता जे आंतरिक गाभा आहे, चमत्काराचा असो किंवा कुठल्याही पद्धतीचा असो, त्याच्यामध्ये जसं की केळीचा घर असतो त्याच्यामध्ये वरती त्याला खूप असे पडदे असतात, मग ते पडद्यांचा तितकासा विचार न करता आपण आतला जो गाभा आहे किंवा जे संतांनी वास्तवातून कार्य केलेलं आहे त्याच्याकडे आपलं लक्ष असलं पाहिजे, त्याच्यावर आपली श्रद्धा असली पाहिजे असंच महाराजांना म्हणायचं आहे. आणि बाकी राहिला गोष्टी चमत्कार किंवा इतर गोष्टींचा तर त्याकडे जास्त लक्ष वेधण्यापेक्षा त्यांनी जे संतांनी जे वास्तवातून केलं किंवा त्यांचा जो मूळ उद्देश होता त्याकडे आपण जास्त लक्ष दिलं पाहिजे. तेव्हाच कुठेतरी हा सलोखा आहे तो टिकून राहील. अन्यथा जास्त बाहेरच्या बाह्यंगावरती आपण जर बोलतच राहिलो तर एक सलोख्याला धोका निर्माण होऊ शकतो थोडक्यात. त्यामुळे आपण संतांचा जो मूळ विचार आहे, मूळ त्यांच्या कार्याचा जो गाभा आहे त्याकडे लक्ष देणं जास्त गरजेचं आहे असं महाराजांच्या वाणीमधून. एक त्याच्यात एक वाक्य सांगतो तुम्हाला. आमच्या वारकरी संप्रदायात खडकडी धनुपंत दादा म्हणून जेवायला सगळेजण बसले. त्यांच्या परंपरेमध्ये असं होतं तूप वाढल्याशिवाय जेवणाची पूर्णता होत नाही. मग सगळ्यांनी म्हणले की ह्यावेळेस तूप आलेलंच नाही, आपल्याला जे भक्तांनी देणार होतं तूप आलेलंच नाही. मग महाराजांनी सांगितले की जावा चंद्रभागेमध्ये घागी भरून घेऊन या. मग चंद्रभागेमध्ये गेले, पाण्याच्या घागी भरून आता ते तूप झालं. तूप झाल्यानंतर सगळ्यांना जेवायला वाढले, सगळेजण जेवण तृप्त झाले आणि काही घागरी उरल्या पाण्याच्या. तर महाराजांनी म्हणले की बा हे घागरी परत चंद्रभागा मातेमध्ये सोडून द्या. मग त्या भक्तांनी काही घागरी सोडल्या, काही घागरी आपल्या घरात नेऊन ठेवल्या, आपल्या घरात नेऊन दिल्या. महाराजांनी दुसऱ्या दिवशी म्हणले अरे आपल्याकडे थोडं तूप राहिले का, घेऊन या. तो भक्त म्हणला नाही महाराज काय नाही, जे तुझ्या देवाऱ्यापाशी जे घागर आहे ती घेऊन ये. मग जाऊन तो भक्त बघितला तर त्या घागरीत तूप नसताना पाणी झालं. म्हणजे आता समाज त्याला चमत्कार मानतो, पण आमच्या संतांच्या परंपरेनुसार ती ताकद आहे, त्यांची शक्ती आहे, त्यांचा जो भाव आहे, त्यांची जी भक्ती आहे. पण ते स्वतःसाठी वापरले नाही, समाजासाठी वापरले पण तो तूप झाला, स्वतःसाठी वापरले तेव्हा पाणी झालं. म्हणजे आपण याच्यातून घ्यायचं हेच की आपण विचार चमत्कार किंवा वास्तव या भानगडीमध्ये पडण्यापेक्षा थोडक्यात की त्याच्यातून सांगायचं काय आहे की स्वतःसाठी जर आपण कुठल्या गोष्टीचा उपयोग केला तर त्याचं तूप बनतंय, म्हणजे पाणी बनतंय. आणि जर समाजासाठी म्हणजे दुसऱ्यासाठी जर कार्य केलं तर तूप बनतंय. थोडक्यात हा विचार महत्वाचा आहे या महाराजांनी जी कथा सांगितली त्यामधून. तेव्हा बाकी चमत्काराचा मग ते खरंच तसं झालं का, झालं असेल का नाही झालं असेल याचा विचार करत बसण्यापेक्षा जी कथा आहे किंवा जो त्याच्यातला मतितार्थ आहे तो घेऊन पुढे जाणं आणि ते आचरणात उतरवणं हे महत्वाचं आहे. तेव्हा खूप छान पद्धतीने आपण माहिती देत आहात. तेव्हा महाराजांना अतिशय मला आनंद होतो पुढचा प्रश्न विचारायला की हा प्रश्न एक काल्पनिक म्हणजे तुम्हाला कल्पना करायला लावणार आहे, तुमच्या बुद्धीला चालना देणारा आहे. तेव्हा प्रश्न असा आहे की तुम्ही कल्पना करा की जर वारकरी संप्रदाय हा जर उदयासच आला नसता तर आजची आपली परिस्थिती काय असते. वास्तविक वारकरी संप्रदाय हे जर उदयात आला नसता तर आजची परिस्थिती काय असते हे आमचा स्वतःचा एक अनुभव सांगतो तुम्हाला. वारीच्या वाटेवरून आम्ही चालत असताना आम्हाला अनेक ठिकाणी भक्तांच्या पंक्तीचा आग्रह असतो, झोपण्याची अडचण असते, आंघोळीची अडचण असते, टॉयलेटची अडचण असते आणि वाटेनं चालत असताना तंबू मारण्याच्या जागेची अडचण असते. तर एका ठिकाणी आम्ही जेवण करून बसलो होतो. जेवण करून बसला असताना एक भक्त आला की काही करा, माझ्याकडे 2 वारकरी जेवायला चला. 2 वारकरी जेवायला चला म्हणल्यानंतर आता सगळेजण जेवले कसे येणार. मग तो म्हणला इथून कमीत कमी 2-3 किलोमीटर आपल्याला जावं लागेल, मी तुम्हाला घेऊनही जातो, आणूनही सोडतो. मग ठीक आहे म्हणला, आता एवढा आग्रह करतो. मग मी त्यांच्याबरोबर मी गेलो. तिथे गेल्यानंतर त्यांच्या आजीला मंद मंद दिसत होतं. मंद मंद दिसत असताना ती म्हणली आले का वारकरी. म्हणलं आई आजी आले वारकरी, मग बसा जेवायला. मग तो काय म्हणला तुम्हाला भूक नसेल तर 2 घास तुम्ही निमित्ताला जेवा, बाकीचं मी जेवतो.
कारण का तुम्हाला भूक नाही. मग मी 2 घास जेवलो, बाकी तो नाही बाबा आजी माय वारकरी पूर्ण जेवण केले. मग त्या म्हणजे माझ्या घरी आज पांडुरंग आला, माझ्या घरी आज संत आले, माझ्या घरी संत आले. मग त्या आजीकडे जुन्या काळातल्या काही नाणी, असं गंजलेल्या नाणी होत्या, ती हातातच घेऊन बसली होती. ती माझ्या हातात दिली आणि माझ्या पाया पडली. आज माझ्या घरी पांडुरंग आला. तिला इतका आनंद झाला. ती मंद मंद इथंच असताना तिच्या डोळ्यातून पाणी आलं. तिच्या डोळ्यातून पाणी आल्यानंतर मला असा भाव झाला की संतांची व्याख्या काय, भक्ताची व्याख्या काय, वारीची व्याख्या काय. समाजामध्ये मी एक सर्वसाधारण व्यक्ती आज ह्या वारीच्या वाटेवर आताशी चालतो. जर मी नुसतं जेवायला आलं तर तिला देव वाटत असेल, तिला संत वाटत असेल, तर मी किती चांगलं वागलं पाहिजे. माझ्यातले अवगुण मी काढले पाहिजे, माझ्यातले विकार काढले पाहिजे, माझ्यातलं मरगळलेपणा काढला पाहिजे, माझ्यातलं आळस काढलं पाहिजे. मी जोमानं उभा राहिलं पाहिजे, मी वारी केली पाहिजे, मी भक्ती केली पाहिजे. पांडुरंगाचं मी झेंडा अख्खे पार मी पोचला पाहिजे. कारण का मलाच हेच कळालं, जर एवढं केल्यानंतर एवढं मिळत असेल तर मी सगळं खरं करत असेल तर मला काय मिळेल हे मला तिच्यातून बोध मिळाला. तेव्हापासून मी वारीची वाट भक्कम धरलेली आहे. नंतर सरळ व सहजरित्या वारीला गेलो होतो. मला काहीतरी जेवायला मिळून गेलो होतो. तिची भावना बघितल्यानंतर मला कळालं की मी कसं वागलं पाहिजे आणि मी कसं वागलं पाहिजे हे मला कळाल्यामुळं संप्रदाय ही मला शिकवण दिली की संप्रदायामध्ये चांगल्या गोष्टी कशा कराव्यात, वाईट कसं घालावं, आपल्यातला आळस कसा घावा, आपण जिद्दीनं कसं उभा राहावं, आम्ही धर्म कसा वाढवावा, अधर्म कसं नष्ट करावा, ह्या संप्रदायाने शिकवल्यामुळं ह्या संप्रदाय जर नसता तर माझ्यासारख्या अज्ञानी माणसाला, देहबुद्धी लक्षणाच्या माणसाला एवढं सुद्धा ज्ञान झालं नसतं, एवढं सुद्धा अनुभव नसतं. मला एवढ्यातून जर एवढा अनुभव आलं तर आमच्या संतांनी स्वतः सांगितले, अनुभव आले अंगात ते या जगात येत असे. आमचे संत स्वतः सांगितल्यात आम्हाला ज्ञानाचा मार्ग आहे, भक्तीचा मार्ग आहे, विद्वतेचा मार्ग आहे, तरी सुद्धा आम्ही अनुभव घेऊन या जगाला सांगितले. स्वतः एकनाथ महाराजांकडे एक माता गेली होती. ती एक माता म्हणली, महाराज हे मूल लहानपणापासून गुळ खायचं सोडतच नाही, ह्याला काहीतरी सांगा. एकनाथ महाराज म्हणले की ह्याला तुम्ही 15 दिवसांनी घेऊन या. मग माता म्हणली 15 दिवसांनी ह्यांना काहीतरी औषध द्यायचं असेल म्हणून त्या मातेने लेकराला 15 दिवसांनी तिथे घेऊन गेली. गेल्यानंतर एकनाथ महाराज म्हणले की बाळा तू गुळ खाऊ नको, गुळ खाणं चांगलं नाही असं म्हटल्यानंतर मग ती माता म्हणली, महाराज हेच सांगायचं होतं तर 15 दिवसा अगोदर का सांगितलं नाही. की माता म्हणली की त्यावेळेस मी सुद्धा गुळ खात होतो, कारण का गुळ सोडलेल्याचा अनुभव मला आल्याशिवाय मला जगाला देता येत नाही. आमचे संत अनुभव घेतले मग त्या जगाला दिले, आधी केले मग सांगितले. म्हणून कुठलीही गोष्ट आमच्या संतांनी ज्ञानाचं भक्तीचा आधार असला अनुभवाने सांगितले. तसा मला ह्या संप्रदायाच्या परंपरेमध्ये, संप्रदायाच्या परंपरेतून तेलंगणात जातो, आंध्र प्रदेशमध्ये जातो, कर्नाटकमध्ये तर मी वास्तव्यालाच आहे. तुकाराम महाराजांचं स्वतःचा एक अभंग आहे, कानडीने केला मराठा भरतार, एकाची उत्तरी एका नाही, तिने पाचारिले येल बाबून येरुपळे आण झाली आता. तसं संतांच्या माऊलीच्या ज्ञानेश्वर महाराजांचा 56 भाषा येत होता. 56 भाषेचा केलासे गौरव भावरण्यावर निभारिली. ज्ञानेश्वर महाराजांना 56 भाषा, तुकाराम महाराज 56 भाषा या शब्दाचा अर्थ अनेक भाषा. तसं वास्तविक तुकाराम महाराजांनी जरी ते कन्नडाचा शब्द वापरला तर मराठीतून अभंग आहे त्याचा की एका मुलीने कानडीने केला मराठा भरतार, म्हणजे कन्नड बोलणारी मुलगी मराठी बोलणाऱ्या मुलासंग लग्न केली, पण दोघांचे उत्तर जरी कळत नसले, शब्द कळत नसले तर भाव कळत होता. भाव कळत असल्यामुळे तिनं असं केलं की ती पाणी आणायची, तिला असं म्हणले की तू जेवायला आणा, ती जेवायला आणायची. त्यांच्या भावना कळत होत्या. भावनेमधलं तुकाराम महाराजांनी देवाला सांगितले, देवा मला असं काही करू नको, तुझा भाव माझ्यासाठी एकपा ठेवण्यासाठी कायम माझ्यासाठी एकरूप राहा, मला असं काही वेगळं ठेवू नको. म्हणून तुकाराम महाराजांनी देवाला विनंती केली. तुकाराम महाराजांनी यालाच जोडून असा एक प्रश्न आहे, म्हणजे जो की प्रश्नामध्ये माझ्या नाहीये, पण जस्ट इथे एक आठवलं म्हणून तुम्हाला विचारतो की आता जो तुम्ही अभंग सांगितला, कानडीने केला मराठा भरतार, तेव्हा त्याच्यातून आपण हा मुद्दा किंवा हा अभंग इंटरकास्ट मॅरेज जे आहे त्याच्याशी जोडू शकतो का आपण, किंवा जोडू शकतो की त्याचा भाव पवित्र असेल त्यांचा दोघाचा भाव जर पवित्र असेल संतांनी त्यांना मान्यता दिली. म्हणजे जर एखादी कन्या असेल आणि एखादा जर मुलगा असेल, त्यांचा भाव जर शुद्ध असेल परंतु जर त्यांची जाती जर भिन्न असेल तरी ते एकत्र येऊ शकतात आणि त्यांच्या एकत्र येण्याला किंवा त्यांच्या त्या पती पत्नी म्हणून एकत्र येण्याला, त्या नात्याला मला वाटतं वारकरी संप्रदाय मग मान्यता देतो. असंच आपल्याला म्हणलं तर काही त्यात वापर करणार ते जर नाटक करत असतात नाही. बरोबर.
तो सत्य असेल, त्यांचा भाव पवित्र असेल, श्रेष्ठ असेल, निष्ठावान असेल, तर संतांनी त्यांना मान्यता दिली. बरोबर. म्हणजे वारकरी संप्रदायानं त्यांचा भाव जर शुद्ध असेल तर त्यांना म्हणजे इंटरकास्ट मॅरेजला काही बंधनं नाहीत असं म्हटलं तरी वावगं नाही. बरोबर आहे. आणि आपण काही उदाहरणांमधूनही खूप चांगल्या प्रकारे महाराजांनी सांगितलं की एक आजीबाईंचं उदाहरण सांगितलं की त्यांच्या घरी गेलं असता फक्त जेवण केलं तिथं आणि त्या आजीबाईंना एक तो भाव आला की माझ्या घरी विठ्ठलच पांडुरंग स्वतः येऊन जेवण करून गेला. मग जर आपल्याला कोणीतरी पांडुरंग म्हणत असेल म्हणजे देव म्हणत असेल तर आपणही तसं वागलं पाहिजे. ही भावना आपसुक आपल्या मनामध्ये निर्माण होते की कोणीतरी आपल्याला देव म्हणतंय किंवा कोणीतरी आपल्या येऊन जर चरणस्पर्श करताय तर कोणीतरी आपला चरणस्पर्श करावा असं आपलंही वागणं असावं अशी भावना आपल्यामध्ये निर्माण होते. त्यामुळे माणूस आपसुकचरित्या चांगलं वागायला सुरुवात करतो किंवा त्याच्यामधले काही दुर्गुण असतील तर ते दूर करतो. म्हणजे दुर्गुण नाहीतच असं म्हणायला नाही, कारण माणूस असतो त्याच्यामध्ये अनेक गुण असतात, तसे दुर्गुणही असतात. पण ते दुर्गुण कालानुक्रमे किंवा अनुभवातून ते प्रसंगांमधून शहाणं होऊन सोडणं महत्वाचं असतं आणि कुठेतरी बदल करणं महत्वाचं असतं. हा बदल करायला वारकरी संप्रदाय शिकवतं. आणि एकंदरीतच विचार केला तर प्रश्न आपला असा होता की वारकरी संप्रदाय जर उदयालाच आला नसता तर आजची परिस्थिती काय असते. तर अतिशय भीषण परिस्थिती असते, कारण वारकरी संप्रदायानं आचरणावरती जास्त भर दिलेला आहे. आणि आज जे काही पाहतो आपण ते आचरण असेल किंवा वारकरी संप्रदायातले अनेक खेळ असतील, क्रीडा असतील, शिकवण असेल, साहित्य असेल, कला असतील, या सगळ्यांच्या माध्यमातून गोष्टी या फिरून फिरून आपण म्हणतो की आचरणाकडे जातात, शुद्ध आचरण. आणि त्यामुळे वारकरी संप्रदायाचा खूप मोठा वाटा आहे महाराष्ट्राच्या संस्कृतीसाठी, त्याच्या विविधतेतून असलेली एकता जपण्यासाठी आणि मनुष्य धर्म, मानव धर्म टिकवण्यासाठी. खूप छान प्रकारे आपला हा जो काही ही जी मुलाखत आहे, इंटरव्ह्यू आहे, हा अगदी उत्तरार्धाकडे आता आपण प्रवेश करतोय. अगदी 2-3 प्रश्न राहिलेले आहेत. तेव्हा महाराजांना पुढचा प्रश्न मला असा विचारायला आवडेल की महाराज, मराठी साहित्य विश्व जे आहे एकंदरीत त्याच्यामध्ये तुकाराम गाथेची भूमिका तुम्ही कशा प्रकारे स्पष्ट कराल? जगद्गुरु तुकाराम महाराजांची जी गाथा आहे ही वेदाला अनुसरून आहे. वेद, शास्त्र आणि पुराण, ऋषी मुनी आणि आमचा सनातन धर्माचा परंपरा. तसं वास्तविक आमच्या भारतामध्ये आम्हाला मुळात पहिल्यांदा संस्कृत येत नव्हतं. त्याच्यानंतर आमच्या साधू संतांनी काय प्राकृत भाषेमध्ये आमचे ग्रंथ आणले. प्राकृत भाषेमध्ये माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी निर्माण केली. ज्ञानेश्वरी सुद्धा आमच्या समाजाला कळणार गेली, म्हणजे अर्थ कळणार गेला. तर तुकाराम महाराजांनी साध्या सोप्या समाजातल्या तळागाळातल्या माणसाला कसं कळत, मग तुकाराम महाराजांनी स्वतःला म्हणले, सगळ्यांना पहिले विनंती केले, नमस्कार केले, प्रणाम केले, दंडवत घातले. आणि दंडवत घातल्यानंतर सुद्धा तुम्ही आम्ही जर ऐकत नसल तर तुकाराम महाराजांनी तुमच्या आमच्यासारख्याला अगदी काही गोष्टीच्या करत नसल, आम्ही जर तुकाराम महाराजांच्या गाथेला समजून घेत नसत असल तर आम्ही त्यांच्या आचरणात आणत नसल तर त्यांनी आम्हाला शिव्या सुद्धा दिले. जसं एखादा बाप चांगल्या माणसाकडे जा आणि त्यांना भेट, तुझ्या कामाचं स्वरूप सांग, ते तुला कामाला लावतील, तुला काहीतरी पोटपाण्याची सोय करतील. सांगितल्यानंतर सुद्धा मुलगा जात नसेल तर बाप तो मुलाला शिव्या देतो. म्हणजे तू कुठंतरी जाऊन मर असा शब्द वापरतो बाप. का म्हणतो? तसंच तुकाराम महाराजांनी आम्हाला काही आम्ही जर ऐकत नसल तर आम्हाला ना ऐकिते, रडकीचे, बटकीचे, पुढे शिंदळीचे रडतील हा शब्द आम्हाला वापरला. आमच्यासाठी काय वापरलाय आम्ही त्याचा विचार केला पाहिजे. आणि ह्या विचाराला घेऊन तुम्ही तुकाराम महाराजांच्या गाथेमध्ये आम्ही स्वतः डोकं घालून जर बघितलं तर गाथेचा एक एक शब्द केवळ मानव जातीसाठी आहे. विशिष्ट एका मराठी समाजासाठी नाही, एका महाराष्ट्रासाठी नाही, पूर्ण भारत ह्या जगामध्ये 800 करोड लोकसंख्या आहे म्हणतात. 800 करोड लोकसंख्येसाठी ती आहे. तसं एवढं सुद्धा न म्हणता तुकाराम महाराजांनी अन्य जातीला घेतलेलं आहे, अन्य सृष्टीला घेतले. वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी, पक्षी ही सुसर्वे आळवती. तुकाराम महाराजांनी मला माणसं वेगळं करू शकतील हे मला मान्य आहे. मला माझे झाडं माझ्यावर प्रेम करावं, माझी सृष्टी प्रेम करावं, नद्या करावं, ओढे करावं, नाले करावं, पक्षी करावं, प्राणी करावं, अन्य सगळ्यांना तुकाराम महाराजांनी माझं सोयरे पण म्हटलेलं आहे. माणसं माझा तिरस्कार करू शकतील. गोपाला पाटील गावीची ते लोक
गावचा पाटील कुकू शकतो, गावचे लोक कुकू शकतात, पण अन्य प्राणी, अन्य सृष्टी, ते झाडं झुडपं, नद्या वाडे, हे सगळे माझ्याशी स्वैरपण करावं, माझ्याशी एकरूपा गावा, हे तुकाराम महाराजांनी आम्हाला गाथेतून शिकवण दिली. आम्ही जर चांगलं जवळून पाहिलं तर महाराजांच्या जवळ जात असताना मागचं एक उदाहरण मी तुम्हाला देतो. तुकाराम महाराजांनी अनेक अभंगातून रचना केली आहे, मला अभंग पाठ नाही, पण त्याचे अर्थ सांगतो तुम्हाला. आज रामनवमी आहे, प्रभू रामचंद्राचा जन्मदिवस आहे. वास्तविक रामायण पूर्ण आमच्या शरीरामध्येच आहे. आमच्या आत्म्यातला असलेला आत्मा म्हणजे प्रभू रामचंद्र, आमच्यातला अहंकार म्हणजे रावण, आमची बुद्धी म्हणजे मारुतीराय, आमच्यामधली शांती म्हणजे सीतामाता, आणि आमचं लक्ष जे आहे त्याचं नाव लक्ष्मण आहे. शांतीची म्हणजे सीतामाताची आणि आत्म्याची ताटातूट अहंकाराने केली, शांतीची आणि आत्म्याची ताटातूट अहंकाराने केली, म्हणून बुद्धीने, विवेक रूपी बुद्धी मारुतीरायाने शांतीची आणि आत्म्याची भेट घातली, म्हणून मारुतीरायाने सीतामातेचा आणि रामाची भेट घातली. तसं रामायण जसं घडले, आपल्या शरीरामध्येच रामायण आहे. अहंकार आमचा रावण आहे, बुद्धी आमची मारुतीराय आहे, विवेक आणि आमचा मारुतीराय आहे, शांती आमची सीतामाता आहे, आत्मा हा प्रभू रामचंद्र आहे, लक्ष आमचं लक्ष्मण आहे. आम्ही जर असा विचार केलो तर आम्ही रामायण स्वतः या सृष्टीमध्ये आणू शकतो. आमच्या भारतामध्ये रामराज्य काय येणार नाही आम्ही असं जर वागलं, असं तुकाराम महाराजांनी झाले रामराज्य आता काय उणे आम्हापाशी, सृष्टी ही भूमी ही पिकली, गायी म्हशी वळली रशी. तुकाराम महाराजांनी रामराज्याचा अभंगातून रचना केली आहे. आता अभंग पूर्ण पाठ नसल्यामुळे तुम्हाला त्याचा अर्थ सांगतो. ह्या पृथ्वीला वृक्षा म्हणजे पाऊस चांगलं पडल, पाणी मुबलक मिळेल, जनावरं पक्षी प्राणी चांगले जगतील. तुकाराम महाराजांनी माणसापेक्षा अन्य सृष्टीतल्या प्राण्याला, जीव जंतूला, पक्ष्याला, सगळ्याला जास्ती किंमत दिलेली आहे. म्हणून संप्रदायामध्ये तुकाराम महाराजांनी, वारकरी संप्रदाय हा वैष्णव धर्म आहे, म्हणून त्यांनी तुकाराम महाराजांनी अन्य जीवाला सुद्धा या पृथ्वी तलावर सगळ्यात जास्ती महत्त्व दिलं आहे. मानवाला तर दिलेलंच आहे, पण मानवापेक्षा अन्य जातीला धर्म दिला आहे. म्हणून आम्हाला वारकरी संप्रदायाने ही शिकवण दिली आणि तुकाराम महाराजांना ही गरज वाटली, म्हणून तुकाराम महाराजांनी पृथ्वी तलावरती येऊन आमच्यासाठी गाथा निर्माण केला. आमच्या माथेमध्ये गाथा घुस नसेल तर आम्ही माथाडा होत, समजा आमच्या माथेमध्ये आमची जर गाथा घुसली तर आम्ही या सृष्टीमध्ये रामराज्य आणू, असं तुकाराम महाराज स्वतः आपल्या अभंगाच्या रचनेतून सांगितले आहे. अतिशय चांगल्या प्रकारे महाराजांनी आपल्याला तुकाराम गाथेचं आणि अभंगांचं महत्त्व सांगितलं, की अभंगांचं महत्त्व किंवा गाथेचं महत्त्व नेमकं काय, तर ती गाथा माथ्यामध्ये गेली पाहिजे आणि तेव्हा या ठिकाणी रामराज्य उभा होईल. आणि ते रामराज्य म्हणजे नेमकं कसं, तर तेही अतिशय स्पष्ट भाषेत सांगितलं की ते रामायण आपल्या शरीरामध्येच आहे, बुद्धी मारुतीराय आहेत आणि अहंकार हा रावण आहे. तेव्हा रामायणाच्या जे पात्र आहेत त्याचा संदर्भ किंवा त्याचं जे काही स्पष्टीकरण आहे ते शरीरावरून आपल्याला महाराजांनी सांगितलं. आणि तशा प्रकारे खरंच जर सगळ्यांनी ते रामायण जर आपल्या शरीरामध्येच आहे असं समजून जर खरोखर त्याच्यावरती काम केलं आणि आपल्या अहंकारावरती जर विजय मिळवला, जर प्रभू रामचंद्रांनी रावणावरती विजय मिळवला, तसं केलं तर खरंच रामराज्य उभं राहील. आणि तुकाराम महाराजांनी आपल्याला एक उदाहरण दिलं की वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, म्हणजे फक्त मानव जातीसाठीच त्यांनी अभंग रचले का, तर असं नाही. त्यांनी अनेक जडजीवांसाठी, त्यांच्या उद्धारासाठी सुद्धा अभंग लिहिले, त्यांच्यासाठी सुद्धा या ठिकाणी कार्य केलं. म्हणजे अनेक जडजीव, पक्षी, निसर्ग या सगळ्यांचे प्रेमी असणारे तुकाराम महाराज होते. ते उत्कृष्ट कवी होते आणि त्यांना आपण संत कवी देखील म्हणतो, शेख महम्मदांनाही संत कवी आले आहे. तेव्हा गाथेचं अशा प्रकारे महत्त्व सांगितलं. आणि आता अलीकडे महाराज तुम्हाला तर माहिती असेलच की हैदराबाद युनिव्हर्सिटीमध्ये मला वाटतं 400 कितीतरी एकरावरती असणारं जे काही वृक्षवल्ली आहे सगळी ती तोडली जाते काही कारणास्तव. आणि त्या ठिकाणी जे काही पक्षी आहेत त्यांचा निवारा तोडला जातोय, पक्ष्यांचं प्राण्यांचं घर त्या ठिकाणी उद्ध्वस्त होतात आणि त्यामुळे पक्ष्यांच्या प्राण्यांच्या किंकाळ्या आपल्याला ऐकू येतात. आणि एकीकडे आपण इकडे म्हणतो की वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे. मग हे अतिशय विदारक अशा प्रकारचं चित्र आपल्याला बघायला मिळतं. आपण एका ठिकाणी असं म्हणू शकतो की आपण कोणत्या तोंडानं तो अभंग म्हणायचा की आज हे जर असं घडतंय सगळं, तर ते अभंग आपण
बरोबर. लाज वाटली पाहिजे. आणि काय वक्तृतीत वागतच नाही. कारण एका ठिकाणी म्हणतोय आपण वृक्षावली आम्हा सोयरे आणि तिकडे वृक्षांची तोड होते आणि पक्षी वनचरे पक्षी सुस्वरे आळविती. ते सुस्वरे आळविती तर जाऊ द्या, परंतु त्यांचा कर्कश आवाज आपल्या कानावरती येतोय. तर हे फार असं विदारक चित्र आहे. फार विरोधाभास आपल्याला सध्या दिसून येतोय. त्यावर समाजानं सगळ्यांनीच विचार करणं गरजेचं आहे. आपण या देहूत गावच्या भूमीतून बोलतोय म्हणून आपल्यामध्ये कुठेतरी ते विचारामध्ये ती गोष्ट येते. तर पुढचा प्रश्न महाराज तुम्हाला विचारायला मला आवडेल की भारतामध्ये जी काही वर्णव्यवस्था पूर्वीपासून अस्तित्वात होती, जी की आजकालच्या काळामध्ये किंवा आजच्या या लोकशाहीमध्ये तितकीशी दिसून येत नाही, परंतु जरी अजूनही काही ठिकाणी जर ते अस्तित्वात असेल तर तिच्यासाठी ती वर्णव्यवस्था उलथून लावण्यासाठी किंवा तिचा नाही संपूर्णतः म्हणजे मुळासहितच घालवण्यासाठी वारकरी संप्रदाय आज काय भूमिका घेऊ शकतो किंवा आज काय पावलं उचलू शकतो? कारण वारकरी संप्रदाय हा समतेची शिकवण देणारा आहे. तर आज वारकरी संप्रदायाने जर ठरवलं की वर्णव्यवस्था ठेवायचीच नाही तर तो काय भूमिका बजावू शकतो? तसं वास्तविक पाहिलं तर या जगामध्ये आता राजकारणी लोकांमुळं म्हणा किंवा आमच्या धर्मवेड्या लोकांमुळं म्हणा किंवा आपण त्याला अतिरेकपणा दिलेला आहे म्हणा किंवा मरगळलेलापणा दिलाय म्हणा किंवा आळस दिलाय म्हणा किंवा भेद भरपूर दिलाय आणि आपण समाजाकडे बघत असताना तिरस्कार रूपानं जर पाहिलो तर आमच्यामध्ये प्रेम होणारच नाही. तर आम्ही तिरस्कार न बघता वास्तव रूपानं पाहिलं तर आम्हाला समाजाकडे, धर्माकडे, राष्ट्राकडे, या जगाकडे बघत असताना आमचं त्यांच्यावरती प्रेम तयार होईल. प्रेम झाल्याशिवाय आपलं वाटत नाही, आपलं वाटल्याशिवाय त्याच्यावर विश्वास बसत नाही, विश्वास बसल्याशिवाय त्याच्या संग आपलं नातं जुडत नाही, त्याच्या संग नातं जुडल्याशिवाय त्याच्या संग व्यवहार होत नाही. व्यवहार झाल्यावरच त्याची जाणीव होईल की तो आपला आहे का नाही. नुसतं आम्ही जर म्हणलो ते असा आहे तो तसा आहे म्हणून बसलं तर संप्रदाय या सगळ्या गोष्टीला तिलांजली देत वारकरी संप्रदायाने आमच्या सगळ्याच संतांनी आतापर्यंत येन गजानन महाराज, स्वामी समर्थ, गोंदवलेकर महाराज या सगळ्यांनीच ह्या सगळ्या गोष्टीला तिलांजली दिलेली आहे. ते देत असताना आमच्या संप्रदायामध्ये आज वारकरी संप्रदाय फडकर आहेत. एक वास्कर महाराजांचा फडक आहे, एक शिरवळकरांचा फडकर आहे फड आहे, सातारकरांचा फड आहे, देहूकरांचा फड आहे, देगलूरकरांचा फड आहे आणि औशेकरांचा फड आहे. असे फडामध्ये वेगळे वेगळे समाज काम करत असताना वास्कर महाराजांचा फड हा लिंगायत समाजातून येतो, धोंडोपंथाचा हा फड हा ब्राह्मण समाजातून येतो आणि तुकाराम महाराजांचा, देहूकरांचा फड हा मराठी समाजातून येतो आणि अन्य समाजामध्ये सुद्धा आमच्या दिल्लीमध्ये एक म्हणजे गोरोबा काकाच्या दिल्लीचा फड आहे, चोखोबारायांचा फड आहे. अशी वेगळे वेगळे समाजातून येत असताना संप्रदायाने हेच शिकवण दिली जगाला की आम्ही जर हे सगळ्या गोष्टी जर खंडन केलो, जातीभेदाच्या भिंती जर आम्ही पाडून टाकल्या तर आम्ही जातीभेदाला भिंती पाडून सनीच आम्ही एकत्र आलो. तेवढ्यासाठीच तुकाराम महाराजांनी ह्या संप्रदायाची निर्माण केली, पायवारीची निर्माण केली. स्वतः नामदेवरायाने तुकाराम माऊली महावैष्णवानी पांडुरंगाला दर्शनाला जात असताना चोकोबारायाला दरवाजाच्या बाहेर बसवले. मग तुकाराम नामदेवराय ज्ञानेश्वर महाराजांनी म्हणले की देवाला तुम्ही बडवे लोकांना दर्शनाला जायला वेगळं करता का, मग आम्ही आमचा संप्रदाय वाळवंटावर आणतो. म्हणून तुकाराम ज्ञानेश्वर महाराजांनी नामदेव महाराजांनी वाळवंटावरती देवाला आणलं आणि मग वाळवंटावरती आमची रचना झाली. आमच्या संप्रदायाची खरी रचना वाळवंटावर झालेली आहे, मंदिरात नाही झाली. देवाला जायला बंदी करताना देवाला जायला तर आम्ही वाळवंटात करू, देवालाच बाहेर आणले आणि देवांना सगळ्या जनावनामध्ये फिरवले आणि जनावनातल्या भक्तांनी देवावरती प्रेम केले. आमच्या संतांची शिकवणूक घेतलं तर आम्ही आमच्या ह्या जातीच्या भिंतीला, मरगळलेल्या भिंतीला पाडून सनी आम्ही एकत्र आणण्याची ताकद एकमेव केलं असेल तर ह्या संप्रदायामध्येच असेल. स्वतः तुकाराम महाराजांचा अभंग तुम्ही म्हणलेला आहे, विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ, ऐकाजी तुम्ही भक्त भागवत, कराल ते हित सत्य करा, कोण्याही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे. कोण्याही जीवाचा मत्सर होता कामा नाही, प्रत्येक जीवावर आमचं प्रेम झालं पाहिजे. म्हणून तुकाराम महाराजांनी कुठल्याही जीवाला तिरस्कार न करता प्रेम करा, त्याला आपलं म्हणा. मग आमच्या संप्रदायाने कुण्याही जीवाला भेद न करता मानलेलं आहे. म्हणून तुम्ही हे सत्य माना, तरच तुम्ही ह्या जगामध्ये सत्यपणानं जगू शकता. आणि आमच्या संतांचे आता खूप काय अभंग आहेत, वेळेला सगळे आठवत नाहीत. इतकी शिकवण तुकाराम महाराजांनी आहे.
इतकी शिकवण आहे. त्या पृथ्वीला देव मानल्यात आमच्या संतांनी. तुकाराम महाराजांनी माऊली महावैष्णवांनी आता विश्वात्मके देव येणेवर म्हणजे आता ह्या विश्वाला देव मानलेत माऊलीनी. ह्या आयशा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्य होते तुकाराम महाराजांचा अभंग ज्याचा अनुभव असा आहे ना की विश्वाला देव मानलेत त्यांनी, त्या सृष्टीला देव मानलेत. मग सृष्टीला देव मानल्यानंतर मग भेद आला कुठून, पाप आलं कुठून, मरगळेलापणा आला कुठून. पापच नाही जगामध्ये, आमच्यामधला विकार जागा झाला म्हणून पाप तयार झाला. आमच्यामधला जर विकार जागा होतच नाही, आमच्यातली जर सद्बुद्धी जागी झाली तर आम्ही समोरच्यावर प्रेम करू, समोरच्याला बहीण म्हणू, समोरच्याला मुलगी म्हणू, समोरच्याला मावशी म्हणू, समोरच्याला आत्या म्हणू, समोरच्याला चुलती म्हणू. आमचा जर सद्भाव जागा झाला तर आम्ही ह्या भावनेनं म्हणू. आमच्यातला विकार झाला तर आमच्यातले कितीतरी समाजामध्ये पाहिले, मी डोळ्यानं सुद्धा पाहिले, मातेबरोबर संभोग केल्यात, भगिनीबरोबर संभोग केल्यात, चुलतीबरोबर केल्यात, मावशीबरोबर केल्यात, अनेकाबरोबर केल्यात. कारण का त्याच्यातला विकार जागा झाला. विकार जागा झाला की पाप होतो आणि सद्भावना जागी झाली की पुण्य होतो. तर आमच्यामधला विकार घालवण्यासाठी आमचा संप्रदाय आहे. हे संप्रदाय संतांनी उभं केलेलं आहे. त्या संप्रदायाला पुढे नेण्याचं आमचंच कार्य आहे. कोणीतरी आम्ही उभा राहिलं पाहिजे. तसं मागे सांगायचं मला राहून गेलं, तुकाराम महाराज एक कवी असे आहेत, जगामधले पहिले कवी. कोणीतरी आम्ही त्यांचं जतन न केल्यामुळं जगातल्या कुठल्या तरी व्यक्तीचा आज कवी म्हणून उल्लेख आहे, जगातले मोठे व्यक्ती म्हणून तरी. तसं आमच्या तुकाराम महाराजांचंच नाव जगामध्ये एक नंबर राहिला असतं. आम्ही त्यांचं कार्य केलं नाही, त्यांच्या कार्याला समाजापर्यंत नेलं नाही, धर्मापर्यंत नेलं नाही, सृष्टीपर्यंत आटके पार नेलं नाही. आम्हाला मी भक्तिशक्तीची मूर्तीची स्थापना होत असताना निगडीला शरद पवारांनी बोलून दाखवलेलं वाक्य आहे. शरद पवार मुख्यमंत्री असताना 90 साली 92 सालीची गोष्ट आहे. ते अमेरिकेला गेले होते. तिथं एका अमेरिकेमध्ये शिकागो परिषद भरती स्वामी विवेकानंदांनी त्या शहरामध्ये धर्म परिषद घेतलेली आहे. त्या शहरामध्ये शिकागो परिसरामध्ये शरद पवार फेरी मारत असताना एका कोपऱ्यामध्ये 75 वर्षाची माता इंग्रजीमध्ये गाथा वाचत होती. जगद्गुरु तुकोबारायांची गाथा वाचत असताना शरद पवार विचारले, काय वाचता माता? म्हणजे हे भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये देहुगामध्ये तुकाराम महाराज त्यांची गाथा इंग्रजीमध्ये लिहिलेली आहे, मी ती वाचते. तोपर्यंत शरद पवारांनी पूर्ण रूपानं गाथा वाचलेली नव्हती. असं गाथा आहे, थोडेफार सुंदरते झाले एवढेच अभंग त्यांना येत होते. मग त्यांना कळालं 7 समुद्राच्या पलीकडे गेल्यानंतर इंग्रजीमध्ये वेगळ्या समाजाची बाई एक 75 वर्षाची माझी गाथा तुकाराम महाराजांची वाचते, मी तर मराठी आहे, मराठी माणूस आहे. तेव्हा त्यांचे डोळे उघडले. त्यांनी भारतात आल्यानंतर पहिल्यांदा गाथा वाचली. मग त्यांच्या माथेमध्ये घुसली. तेव्हा त्यांनी हा महाराष्ट्राचा विकास करायचा ठरवला. नद्या नाल्या, आज नद्याची अवस्था काय आहे? तीर्थी धोंडा पाणी. आमच्या संतांनी तीर्थाला पवित्र मानलेलं आहे. पवित्र मानलेल्या बरोबर आमच्या तीर्थ आता शुद्ध राहिलेलेच नाही. ह्याच्यासाठी आमच्या सरकारने, समाजाने, प्रत्येकाने त्याला उठून आम्ही काम करणं गरजेचं आहे. आमचे तीर्थ क्षेत्र असलेल्या चंद्रभागा, गोदावरी, नर्मदा, गंगा, यमुना, सरस्वती, त्या सगळ्या नद्या आमच्या शुद्ध झाल्या पाहिजे. तरच आम्ही ह्या जगामध्ये शुद्ध श्वास घेऊ शकतो, त्या शुद्ध हवा घेऊ शकतो. त्या सृष्टीवर आम्ही प्रेम केलं तरच आम्ही चांगलं कार्य. नुसतं प्रेम करून उपयोग नाही, आम्ही काम केलं पाहिजे. दगडं उचलले पाहिजे, माती उचलली पाहिजे, स्वतःला वाहून घेतलं पाहिजे. दुसऱ्याला शिकवण्यापाशी सुरुवात आपण केली पाहिजे. कुणाला तरी झाडू मारण्यापेक्षा आपण झाडू हातात घेतले की दुसरा आपोआप झाडू मारायला लागतो. मार मारण्यापेक्षा आम्ही झाडू हातात घेतलं पाहिजे. जगाला कोणतीही गोष्ट आमच्या संतांनी शिकवत असताना पहिले स्वतः केले, मग जगाला ते आपोआप करायला लावले. तसं आम्ही प्रत्येक गोष्ट स्वतः करतच नाही, शिकवत बसतो, सांगत बसतो. आम्ही स्वतः केली पाहिजे, आपोआपच करतात. एखादा कार्य करत असताना आम्ही कुठल्या तरी कार्यामध्ये कार्य करत असताना आम्ही स्वतः हातात झाडू घेतले, सतरांच्या उतरले की 4 कार्य उचलून कामाला लागतात. आम्ही कर म्हणतात ते करत नाही, आम्ही कामाला लागल्याशिवाय ते लागत नाही. म्हणून प्रत्येक गोष्ट आम्ही स्वतःनी केली पाहिजे, तरच आमच्या या धरतीमध्ये, सृष्टीमध्ये, भारतामध्ये पवित्रपणा, शुद्धपणा, सत्यपणा येण्यासाठी, रामराज्य येण्यासाठी आम्ही स्वतःनी झटलं पाहिजे. आणि आमच्या संतांचा, आमच्या संप्रदायाचा या जगासमोर जर वापर करायचा असेल तर प्रत्येक व्यक्तीने त्याला वाहून घेऊन काम केलं पाहिजे, तरच आमचा भारत सुफलाम सुफलाम होऊ शकतो. आणि काय तुम्ही शब्द वापरला पृथ्वीला, वसुधैव कुटुंबकम. वसुधैव कुटुंबकम म्हणजे पृथ्वीवर जेवढे जीव, प्राणी, सृष्टी आहे हे सगळं आमचं कुटुंब आहे. आम्हाला वाटायचं असं तर आम्ही पहिले काम केलं पाहिजे, आम्ही पहिले जगावर प्रेम केलं पाहिजे, आम्ही सत्यात उतरलं पाहिजे, तरच आम्ही जगावर आमचं प्रेम होऊ शकतो. नाहीतर आम्हीच केलं तर आम्हाला जग तिरस्कारानं वाटत, भेदानं वाटत. म्हणून आमचा धर्म हे संतांनी निर्माण केलेला आहे. हे टिकवायचं असेल, जगाला उपदेश द्यायचा असेल तर आम्ही सत्यात उतरण्यासाठी स्वतःनी काम केलं पाहिजे. हे माझं स्वतःचं वास्तव आहे. जे संस्थान आहेत
पैठणचे संस्थान आहे, देहूचे संस्थान आहे, त्र्यंबकेश्वरचे संस्थान आहे, मुक्ताई मातेचे संस्थान आहे, गजानन महाराज शेगावचे संस्थान आहेत. जे ज्या संतांचे आमचे संस्थान आहेत त्या संस्थानिकांनी पण सुद्धा पुढे आले पाहिजे. नुसतं सरकारच पुढे आले पाहिजे असं नाही, प्रत्येक ह्या देशातले बलाढ्य व्यक्ती सुद्धा पुढे आले पाहिजे. प्रत्येक व्यक्ती रामायणामध्ये एक खारी माता तोंडामध्ये माती घेऊन सनी त्या फुलावर सेतू बांधत असताना टाकत होती. मारुतीरायाने विचारले, खारी माता आमच्या पायानं तू मरून जाशील, तू इथे एवढी छोटीशी माती घेऊन आल्यानंतर आम्ही एवढे मोठे पर्वत आणून टाकतोय, तरी तू हे काय करते? खारी माता म्हणली, माझा सुद्धा कुठंतरी तुझ्या ह्या प्रभू रामचंद्रांच्या सेतू बांधत असताना माझाही कुठेतरी वाटा असू दे, म्हणून त्या खारी मातेने वाटा ठेवलेला आहे. म्हणून प्रत्येकाने आपल्या खारीचा वाटा उचलल्याशिवाय माझा भारत देश, माझी सनातन धर्माची परंपरा, माझी संस्कृती, माझा वेद, माझं शास्त्र, माझं पुराण टिकवायचं असेल, माझे ग्रंथ टिकवायचे असेल तर मी स्वतः झटलं पाहिजे, मी स्वतः उतरलं पाहिजे, तळागाळात उतरलं पाहिजे, ग्राउंडला उतरलं पाहिजे, तरच या देशाचं रामराज्य होऊ शकतो. अन्यथा नाही. अतिशय सुंदर प्रकारे आणि अतिशय समर्पक आणि परखड उदाहरणांसहित महाराजांनी आपल्याला हा मुद्दा प्रश्नाचं उत्तर पटवून दिलेलं आहे की आणि अतिशय चांगल्या मुद्द्यांना देखील स्पर्श केला आहे की जसं की नद्यांची स्वच्छता. नद्या आपल्या संस्कृतीमध्ये पवित्र मानल्या जातात. पवित्र तर त्या अजूनही आहेत पण स्वच्छ नाहीत, हा मुद्दा महाराजांनी सांगितला. तर त्या पवित्र आहेत, त्यांचं पावित्र्य आहेच आहे अजूनही आपल्या मनामध्ये, परंतु त्या स्वच्छ नाहीत, तर त्या स्वच्छ केल्या पाहिजेत. त्याच्याबद्दलही पावलं उचलली पाहिजेत यथोचितपणे. आणि सुरुवातीला काही उदाहरण सांगताना आपण चोखोबारायांचं उदाहरण सांगितलं की कशा प्रकारे एक सामाजिक सलोखा किंवा एक ती समता किंवा ती वर्ण व्यवस्था जी आपण म्हणतो की जी होती आपल्या भारतामध्ये आणि ती जर पूर्णतः मुळानिशी जर घालवायची असेल आणि पुन्हा ते दिवस जर नको असतील आपल्याला तर आपण काय केलं पाहिजे. तर त्यासाठी वारकरी संप्रदाय काय भूमिका बजावू शकतो यावर विवेचन करत असताना महाराजांनी एक उदाहरण आपल्याला सांगितलं चोखोबारायांचं की त्यांना मंदिरामध्ये त्या ठिकाणी प्रवेश नव्हता. तर नामदेवांनी काय केलं की मग वाळवंटावरती तो सगळा लवाजमा घेऊन गेले आणि वाळवंटावरतीच तिथे उभा केला, म्हणजे देवाला तिथे आणून उभं टाकलं आणि म्हणे की आमचा जो काही देव आहे किंवा हा मंदिरामध्ये वाळवंटावरतीच आहे. आणि अशा प्रकारे तो सोहळा वाळवंटावरती केला. म्हणजे जिथे कुठेतरी एक नकार समोरून आला तेव्हा एक काहीतरी नवीन व्यवस्था निर्माण झाली किंवा एक नवीन विचार निर्माण झाला किंवा नवनिर्मिती झाली. तेव्हा नवनिर्मितीला हा नकारच कारणीभूत असतो असं म्हणायलाही काही हरकत नाही की जिथे नकार येतो गोष्टीला तिथे माणूस काहीतरी नवनिर्मितीची कल्पना सुचत असते. आणि वारकरी संप्रदायातल्या शिकवणुकीनं आणि एकंदरीत भक्ती चळवळीनं, भक्ती मुवमेंट ज्याला म्हणतो, त्यानं हेच काम केलंय की जिथे नकार समोरून आला तिथे काहीतरी पर्यायी वाची व्यवस्था किंवा तिथे काहीतरी पर्याय शोधण्याचा त्या ठिकाणी उपाय संतांनी भक्ती चळवळीने केलेला आहे. आणि मगाशी उदाहरण महाराजांनी दिलं की पूर्णतः जर त्या जाती व्यवस्थेचं जर पूर्णतः निर्मूलनच करायचं असेल आपल्याला किंवा मुळानिशी जर काढायची असेल तर इंटरकास्ट मॅरेज हा एक खूप चांगला उपाय त्याच्यावरती आहे. परंतु महाराजांना तिथेही एक परखड शब्द वापरला की ते जे नातं आहे ते नाटकी नको, म्हणजे त्याच्यामध्ये शुद्ध भाव असला पाहिजे दोन्हीही व्यक्तींचा, तेव्हा ते इंटरकास्ट मॅरेज आहे. आणि तशा नात्याला वारकरी संप्रदाय देखील पाठिंबा देतच आहे, देतच राहील. आणि अशा प्रकारे हे अतिशय पुरोगामी विचार महाराजांनी या ठिकाणी मांडले आणि अतिशय परखड उदाहरणांसहित आपल्याला उत्तर महाराज देत आहेत. खरंच खूप तुमचं पुनश्च एकदा मी धन्यवाद देतो. आणि पुढचे काही राहिलेले प्रश्न आहेत त्यांना आपण स्पर्श करूया. तेव्हा पुढचा प्रश्न असा आहे की जर तुकोबा आज एक व्यक्ती म्हणून अस्तित्वात असते तर वारकरी संप्रदायाच्या सध्याच्या परिस्थितीकडे, म्हणजे जी काय असेल त्या परिस्थितीकडे बघून त्यांनी काय म्हटलं असतं? जगद्गुरु तुकोबाराय आज सध्या जर राहिले असते, म्हणजे अभंगाच्या रूपानं, विचारांच्या रूपानं तर ते आहेतच, पण एक व्यक्ती म्हणून जर आज असते, कल्पना करा, तर ते काय म्हटले असते? व्यक्ती म्हणून राहिले असते आज आम्हाला सगळ्याला त्यांनी जोड्यानंच मारला असतं. कारण का आमच्या स्वतःच्या विचारामध्ये आज मला जरी संप्रदाय म्हणत असले, मला जरी वारकरी म्हणत असले, मी जरी गळ्यात माळ घातलो, कपडाला टिळा लावलो, वारी करत असलो, सप्ते करत असलो, रोज पांडुरंगाचं दर्शन घेत असलो, गाथा वाचत असलो, ज्ञानेश्वरी वाचत असलो, पण संतांचे जे शब्द आहेत
शब्दांचे जे वाक्य, संतांचे जे वचन आहे, आम्ही संतांचे वचन मानतच नाही. कारण का संतांचे वचन आम्ही मानलं तर तसं आम्हाला वागावं लागलं. आमचे संत काय म्हणलेत, आमचे संत परद्रव्य परनारी हे विष्टे समान मानलेले. म्हणजे आम्हाला आज 500ची नोट पडली, 200ची नोट पडली, कोणाची नजर इकडे तिकडे चुकून आम्ही लगेच घेतो, मग आम्ही संतांना मानलंच नाही. आणि दुसऱ्या ठिकाणी इथं साधं जेवण आहे, तिकडं चांगलं जेवण आहे, इथलं उठं दुसरीकडे चाललो, म्हणजे याचा अर्थ आम्ही संतांना मानलंच नाही. आम्ही संतांना मानत आले भागाचे करतो, तुझे नाम उच्चारितो. आमच्या संतांनी त्यांच्या हिश्याला जे आलं, जसं शेणा नावीला वारकाची सेवा आली, सदन कसायला खाटकाची सेवा आली, सावता महाराजांना माळ्याची सेवा आली, गोरोबा काकाला गोरा कुंभाराची गाडगे मडवायची सेवा आली, रोहिदासाला चपला शिवायची सेवा आली, नरडी सोनाला सोने मडवायची सेवा आली, तुकोबारायांना शेती करायची सेवा आली. असे संतांनी जे जे आले ते स्वीकारले आणि जातीसहित आपल्या स्वतः उल्लेख केल्यात की मी त्या जाती, तुकाराम गोरोबा काकांनी जातीसहित उल्लेख केल्यात, मी तुकाराम गोरोबा काकांनी सुद्धा. म्हणजे प्रत्येकाने आपल्या जातीला, आपल्या सेवेला स्वीकारून आले भागाचे करू तुझे नाम उच्चारतो. देवाला उच्चारण केले, देवाला मानलेले. काही माझी पुन्हा तुकोबा म्हणतात की बरे झाले देवा कुणबे केलो नाही तरी दंभेच असतो, वाया गेला असतो. म्हणजे संतांनी आपल्या प्रत्येक संतांनी आलेल्या हिश्याला जे भाग आहे त्या भागाला स्वीकारलेला आहे, स्वीकारून मान्यता दिलेली आहे आणि जगावर प्रेम केलेलं आहे, सृष्टीवर प्रेम केल्यात, नद्या नाल्यावर प्रेम केल्यात, माणसावर तर केल्यातच, सगळ्यावरच केल्यात. मग त्यांनी सगळ्यावर प्रेम करत असताना जर आज त्यांनी सत्या माऊली महावैष्णव ज्ञानोबार आहे, नामदेव आहे, शांतीब्रह्म एकनाथ महाराज निळोबार आहे, तुकोबार आहे, आज असते तर त्यांनी सगळ्यांनी आम्हाला पहिले पायातलं जोडा काढले असते, आमच्या सगळ्याच्या डोक्यावर आणले असते. कारण का त्यांना ह्याची चीड आहे, ज्याची चीड आहे तेच आम्ही करतो. त्यांनी भेद पाळू नका म्हणजे आम्ही भेद पाळतो, त्यांनी तिरस्कार करू नका म्हणजे आम्ही तिरस्कार करतो, त्यांनी मायेमध्ये अडकू नका म्हणजे आम्ही मायामध्ये करतो, आणि त्या दुसऱ्याचं हिसकावून घेऊ नका म्हणतो आम्ही हिसकावून घेतो, चोरी करू नका म्हणजे आम्ही चोरी करतो, लबाडी करू नका म्हणजे आम्ही लबाडी करतो, खोटं वागू नका आम्ही खोटं वागतो, भ्रष्टाचार आम्ही जे जे संतांनी सांगितले ते सगळंच आम्ही करतो. म्हणून आम्हाला त्यांनी पहिले येऊन त्या पृथ्वी तलावरती माझ्या सहित पहिला जोडा त्यांनी मला मारला होता. कारण का मी वेश्यानं वारकरी आहे, गळ्यात माळ आहे, टिळा आहे, वारी करतो, सप्ते करतो, रोज पांडुरंगाच्या दर्शनाला येतो. संतांच्या वचनाप्रमाणे मी वागतच नाही, जगाच्या प्रमाणे वागतो. कारण का जगाला ह्याच्यातलं ज्ञान नाही, जगातला ह्याच्यातला अनुभव नाही, म्हणून आम्हाला बाह्यवेशातून जग मानतो, वारकरी म्हणतो, हबप म्हणतात, महाराज म्हणतात, पण त्यांना ह्याच्यातलं माहितीच नाही आम्ही कसं वागतो, की आमचा तिरस्कार गेला नाही. आमच्यामध्ये 3 दोष आहेत, मलदोष, विक्षेप दोष, आवरण दोष. आज आमच्या संप्रदायाचे सगळ्यात श्रेष्ठ असले भीष्म पितामह आपण ज्यांना म्हणतो मारुती बाबा कुरेकर, मारुती बाबांच्या कुरेकरांच्या पांडुरंग महाराज घुलेंच्या 75व्या सप्त्याच्या टायमाला त्यांच्या प्रवचनामध्ये शब्द मी ऐकलेत. मारुती महाराजांनी म्हणले की मलदोष, विक्षेप दोष, आवरण दोष माझे सुद्धा 100% गेले नाहीत असं त्यांनी ज्यांनी वचनानं म्हणतात. पण आम्ही तर सर्वसाधारण पारापाचोळा आहोत, किडामुंगी आहोत. पण आमच्यातलं कसं जाईल, घालवायचं असेल तर आम्ही पूर्णतः सत्याला स्वीकारला पाहिजे, संतांना स्वीकारलं पाहिजे, भक्ती केली पाहिजे, समाजाला वाहून घेतलं पाहिजे, समाजावर प्रेम केलं पाहिजे, तरच आम्ही संतांच्या वाटेवर चालल्यासारखं होईल. नाहीतर तुकाराम महाराज सगळेच संत आम्हाला आल्या पहिले जोड्यानं मारतील, हे असं मला वाटतं. अतिशय पहिले जोडा मला मारतील. परखडपणे आणि अगदी म्हणजे सत्यवचन महाराजांनी या ठिकाणी सांगितलं. प्रश्नही तसा होता की तुकाराम महाराजांनी खरंच म्हणजे त्यांच्या अभंगांच्या रूपानं, त्यांच्या वैचारिक वारशाच्या रूपानं तुकाराम महाराज आजही आपल्यामध्ये आहेतच आणि आपण तसं मानतो देखील. परंतु जर व्यक्तिशः एक माणूस व्यक्ती म्हणूनच जर ते इथं असते, आज त्यांचा एक्झिस्टन्स आपण म्हणतो, त्यांची उपस्थिती असते, तर खरोखर त्यांनी महाराजांनी जसं सांगितलं की त्यांनी आपल्याला सगळ्यांनाच म्हणजे जोड्यानं या ठिकाणी हाणलं असतं, मारलं असतं. कारण त्यांना त्या गोष्टींची चीड होती की त्यांनी जे करू नका असं सांगितलंय तेच आपल्याकडून होत असतं. आणि दैनंदिन जीवनामध्ये देखील तेच आहे की त्यांनी जे करू नका सांगितलंय तेच आपण करत असतो. आणि त्यांचं सांगितलेल्या गोष्टींचं पालन तंतोतंत जाऊ द्या, परंतु एक व्यावहारिक दृष्ट्या सुद्धा त्याचं पालन आपल्याकडून घडत नाही. आणि आपण बाह्यंगानं म्हणतो की आपण वारकरी आहे, माळकरी आहे, सगळ्या गोष्टी आहे. त्यामुळं खरंच महाराजांनी जे उत्तर सांगितलं ते खरंच मार्मिक आहे आणि विषयाला आणि मुद्द्याला हात घालणारे, आपण त्याच्यावरती खरंच सगळ्यांनी विचार केला पाहिजे आणि असं समजलं पाहिजे
की तुकाराम महाराज आहेतच, म्हणजे व्यक्तिशःच आहेत आणि जर त्यांचे जोडे खायचे नसतील तर आता चांगलं वागायला किंवा खरोखर वागायला म्हणजे शिकलं पाहिजे आणि तशी भूमिका आपण नजरेसमोर ठेवूनच वागलं पाहिजे. तेव्हा पुढचा प्रश्न मला विचारायला असा आवडेल महाराज तुम्हाला की वारकरी पंथाच्या किंवा वारकरी संप्रदायाची जी विचारसरणी आहे त्या विचारसरणीचा मानवी हक्क आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याशी तुम्ही कसा संबंध जोडाल? आता खूप चांगला प्रश्न विचारला तुम्ही. आज जगामध्ये जी पृथ्वीच्या उत्पत्तीपासून 4 आम्ही हे मानतो, कृत्ययुग, द्वापारयुग, सत्ययुग आणि कलियुग, ह्या 4 युगामध्ये वागत असताना आमच्या धर्मामध्ये एक वाल्या कोळी असणारा वाल्मिक ऋषी झाला. गुरुच्या वचनावर विश्वास ठेवून त्यांनी तप साधना केल्यानंतर राम जन्मायच्या अगोदर राम कसं वागलं पाहिजे हे त्यांनी ग्रंथ निर्माण केले. त्या काळातला आमच्या नियमाप्रमाणे आता जसं आपण आपल्या राष्ट्राची, आपल्या संसदेची, आपल्या लोकशाहीची जसं राज्यघटना मानतो, आज आपण जसं राज्यघटना सुद्धा सत्यालाच मानते, असत्याला अन्याय करणाऱ्याला सजा आहे, न्याय करणाऱ्याला मान्यताच देते. तसं आमच्या काळातली ती सुद्धा, आमचा रामायण सुद्धा एक राज्यघटनाच होती आमच्या काळामध्ये, रामाच्या काळाला. त्याच्यानंतर रामराज्याच्या नंतर आमचा द्वापार युग आला. रामराजाच्या टायमाला सुद्धा प्रभू रामचंद्रांनी त्यावेळेला सुद्धा सीतामातेचा अपहरण झाल्यानंतर तळागाळातले वानर, सिंह, हत्ती, हौसलं ह्यांना घेऊन त्यांनी स्वार केले लंकेवरती. त्यावेळेला मोठमोठे राज्य नव्हते का? कुठल्याही राजाला शरण न जाता तळागाळातल्या पक्षी प्राण्याला घेऊन त्यांनी प्रभू रामचंद्रांनी लंकेवर स्वारी केली. त्याच न्यायाने भगवान श्रीकृष्ण ज्या वेळेला स्वतः द्वारकेचा राजा झाले त्यावेळेला सुद्धा कुठल्याही राजाला शरण न जाता तळागाळातले गवळी घेऊन सनी, आपल्या गवळी गोपिका घेऊन सनी, सगळ्याला घेऊन सनी राज्य निर्माण केलं. आणि तेच न्याय घेऊन माझ्या राज्याचे छत्रपती शिवाजी महाराज यांनी सुद्धा कुठल्याही राज्याला शरण न जाता, कुठल्याही राज्याचं सहकार्य न घेता तळागाळातले साळीमाळी कोळी घेऊन सनी आपल्या रयतेचं स्थापन केले. ही न्याय परंपरा आणत असताना ह्या देशामध्ये कसं वागावं, कसं राहावं, तेच परंपरा माझ्या संतांनी ह्या जगाला देत असताना ह्या संप्रदायाची स्थापना करून सनी ह्या जगावरती राज्य कसं चाललं पाहिजे, वेदापासून आतापर्यंत आमचे राजे कुणाला घेऊन राज्य केले, कुणाला शरण नाही गेले, हे आम्हाला शिकवण प्रभू रामचंद्रापासून ते भगवान कृष्णापासून ते छत्रपती शिवाजी महाराजांपासून जगद्गुरु तुकोबारायापासून आतापर्यंत जे काय संत आहेत, जे विद्वान आहेत, जे ज्ञानी आहेत, जे भक्त आहेत, जे केवळ राष्ट्रावर प्रेम केलं, केवळ सृष्टीवर प्रेम केलं, केवळ संस्कारावर प्रेम केला, ते माझ्या देशाचे हितकर असू शकतात. आणि जे माझ्या ह्या सृष्टीला, समाजाला, धर्माला मानत नसलेले ते माझ्या देशाचे विरोध आहेत, माझ्या धर्माचे विरोधक आहेत म्हणून समजतात, असं संतांनी शिकवण दिल्यात. त्या संतांनी आम्ही जर केलं तर आमचा जगावरती राज्य होईल आणि आमच्या संप्रदायाची, वारकऱ्याची त्या जगावर राज्य करण्याची ताकद सुद्धा आहे. पण आम्ही तिथंवर गेलं पाहिजे, मरगळलेल्या गोष्टीचा खंडन केलं पाहिजे. आमचा जर कोणता मुलगा चुकीचं वागत असेल आमच्या मुलाला आम्ही सजा दिली पाहिजे, आमचा भाऊ चुकीचं वागत असेल आमच्या भावाला सजा दिली पाहिजे, आमचा बाप चुकीचं वागत असेल आमच्या बापाला चुकीचं केलं पाहिजे, आमची आई चुकीचं वागत असेल आमच्या आईला बी सजा दिली पाहिजे. हे आमच्या धर्माने आम्हाला ती दिले. कारण काय, तुम्ही बघा, देवाच्या विरोधात आई आली म्हणून भरताने आईचा त्याग केला, देवाच्या विरोधात आई आली म्हणून आईचा त्याग केला, देवाच्या विरोधात भाऊ आला म्हणून त्यांनी विभीषणाने भावाचा त्याग केला, देवाच्या विरोधात बाप आला म्हणून त्यांनी भक्त प्रल्हादाने आपल्या हिरण्यकशिपूचा त्याग केला. माता पिता नावडे भक्त ऐसे जाणा, दोघेही उदास म्हणजे माता पिता सुद्धा आवडले नाही देवाच्या विरोधात. देव म्हणजे सत्य, सत्य तू सत्य तू सत्य तू उठला तागा हादाविला जगदा कर. सत्य स्वरूप नावाचंच ह्या जगामध्ये देव आहे. देव हा वास्तविक निर्गुण निराकार आहे. तुमच्या आमच्यासाठी, भक्तासाठी, प्रेमासाठी तो सगुण झालेला आहे, सगुण रूप धारण केलेला, आमच्या सेवेसाठी, भक्तीसाठी झालेला आहे. वास्तविक तो निर्गुणच आहे. जसा ह्या जगामध्ये प्रभू येशू आहेत, अल्लाह आहेत, ईश्वर आहेत, भगवान गौतम बुद्ध आहेत, राम कृष्णाजी जे आहेत, हे मुळातले सगळ्याच्या अगोदरचे जे मूळ आहेत त्याला आदिपुरुष म्हणतात. हे ख्रिश्चन धर्माने किंवा मुस्लिम धर्माने सुद्धा आदी मानव म्हणतात. आमच्या धर्माने निर्गुण निराकार म्हणतात. त्याला सगळ्यांनी नाव वेगळं वेगळं दिलं, पण तो मुळात निर्गुणच आहे.
पण तुमच्या आमच्यासाठी कुणासाठी अल्लाह झाला, कुणासाठी ईश्वर झाला, कुणासाठी राम झाला, कुणासाठी कृष्ण झाला, कुणासाठी बौद्ध झाला, कुणासाठी गुरु नानक झाला, कुणासाठी महावीर झाला, कुणासाठी तुकाराम महाराज झाले, ज्ञानेश्वर महाराज झाले. हे आतापर्यंत जे आले ते आमच्या तुमच्या प्रेमासाठी आले, ते प्रेमा खातीर आले. जसं काय रानात जरी चारायला गेली वासरासाठी हंबरडा फोडत आपल्या घरामध्ये येते, तसा आमची माऊली महाविष्णू पांडुरंग परमात्मा हे भक्तासाठी धावून आले. तुकाराम महाराजसाठी तर क्षणाला आले. मागे पुढे उभा राहे सांभाळीत आली आघात निवाराय. अर्जुनाच्या रथाच्या पुढे होता, द्रौपदीच्या साडी पुरवायला भागे होता. हा भगवान श्रीकृष्ण, हा भगवंत सगळ्यात नावानं जरी असलं तर तोच आहे, निर्गुण निराकाराच आहे. तो ह्या रूपानं धारण करून तुम्ही आमच्या पृथ्वीवर, तर आम्हाला जर जगाला मानायचं असेल, सत्याला मानायचं असेल तर तसं आम्ही वागलं पाहिजे. तरच आमच्या भारतामध्ये आमचा भारत ह्या सृष्टीवरती, ह्या पृथ्वी तलावरती जेवढे देश आहेत त्या देशावरती राज्य करल ही माझी स्वतःची कल्पना आहे. ते करायचं वाटत असतं मी स्वतःपासून सुरुवात केली पाहिजे अशी प्रत्येकाला वाटल्याशिवाय आम्ही ही गोष्ट करू शकत नाही. आम्हाला वाटून उपयोग नाही. आम्हाला सत्य कळाल्यानंतर कळून का उपयोग आहे? आम्ही आचरणात आणलं पाहिजे ना. आचरणात आणलं तरच आम्ही व्यवहारात वागू शकतो. आम्ही आणतच नाही. लोक सांगेप्रमाणे आपण कोरडा पाषा लोकांना उपदेश करायचं आणि मी तसंच वागायचं, ही होऊ शकत नाही. आणि नकारात घंटा कायम राहील. व्हायचं असतं तर स्वतःपासून प्रत्येकाने सुरुवात केली पाहिजे. अनेक जे धर्म आहे तुम्ही सांगितलं, अनेक संत, अनेक संतांचे विचार आणि अनेक धर्म, त्यांचे धर्म संस्थापक आणि त्या सगळ्या गोष्टी म्हणजे त्या एका निर्गुण निराकार ईश्वराकडे किंवा त्या सत्याकडे आणि त्या वैश्विक प्रेमाकडे जाण्याचा मार्गच आहेत. वेगवेगळे मार्ग आहेत, परंतु ते जातात एकाच ठिकाणी, असंच महाराजांनी आपल्या विवेचनातून सांगितलं. आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य किंवा मानवी हक्काचा वारकरी संप्रदायाशी संबंध जोडत असताना महाराजांनी आपल्याला अतिशय चांगल्या प्रकारे विवेचन करून सांगितलं की तुकाराम गाथा असेल किंवा जे काही धर्मग्रंथ आणि त्याच्यामधलं जे तत्वज्ञान आपल्याला सांगितलंय किंवा जे शिकवण दिलेली आहे ती सगळी थोडक्यात अन्यायाला वाचा फोडणारी आहे आणि न्यायाचं समर्थन करणारी आहे, प्रेमाचं, बंधुतेचं समर्थन करणारी आहे. आणि आपले जी सध्या लोकशाही व्यवस्था आहे जी की भारतीय राज्यघटनेवरती चालते, तर भारतीय राज्यघटनेने देखील अन्यायाला वाचा फोडली आहे आणि न्यायाचंच समर्थन केलेलं आहे. बंधुतेचीच शिकवण राज्यघटना देखील देते आणि संत साहित्य देखील तेच देतं. अशा प्रकारे दोन्ही गोष्टींचा मेळ अतिशय सुवाच्य पद्धतीनं आणि सुयोग्य पद्धतीनं महाराजांनी या ठिकाणी आपल्या ज्ञानाच्या बळावर, आपल्या अनुभवाच्या बळावर त्या ठिकाणी हा मेळ घातला. आणि महाराज, आत्ता आपण उत्तरार्धाकडून पोहोचता आपल्या या मुलाखतीच्या शेवटच्या अंतिम टप्प्यात पोहोचलेलो आहोत. आणि शेवटचा प्रश्न तुम्हाला मला विचारायला आता आवडेल की वारकरी संप्रदायाची जी विचारसरणी आहे त्या विचारसरणीचं जतन आणि प्रचार प्रसार करण्यासाठी विशेषतः तुम्हाला व्यक्तिगतरित्या काय करावं असं वाटतं आणि आपण सगळ्यांनीच मिळून आणखीन काय करणं अपेक्षित आहे सध्या आजच्या बदलत्या काळानुसार? सगळ्यांना काय वाटतं हे म्हणण्यापेक्षा मला स्वतःला काय वाटतं असं प्रत्येकाने म्हटलं पाहिजे. मी एकट्यानेच नाही, प्रत्येक प्राणी मात्रातल्या जे वयात आलो, आपण बालपण गेलं, आता आम्ही ऐवनात आलो. ऐवनात आल्यानंतर प्रत्येकाला वाटलं पाहिजे की जगामध्ये सत्य काय आहे. सत्याला धरून जर आमच्या आतापर्यंत, मी तुम्हाला जसं मागे प्रभू रामचंद्र तळागाळातल्या लोकांना जवळ केले, भगवान कृष्ण तळागाळातल्या लोकांना जवळ केले, माझे राजे छत्रपती शिवाजी महाराज तळागाळातल्या लोकांना जवळ केले. पण मी काय केलं पाहिजे? मी मोठ्याला शरण न जाता, नालायक लोकांना शरण न जाता, कुणाच्या तर बळी न पडता, कुणाच्या तर लाचार न होता, कुणाच्या तर दुबळेपणानं त्याचं शरणागती पत्करण्यापेक्षा काय वंचित समाजाला घेऊन, वंचित लोकाला घेऊन, गरीब लोकाला घेऊन, तळागाळात अडकलेल्या लोकांना घेऊन मी काहीतरी चांगलं करण्याचा प्रयत्न केलं पाहिजे की असं प्रत्येकाला वाटलं पाहिजे. तरच मी माझ्या देशाचं, माझ्या राष्ट्राचं, माझ्या संस्कृतीचं, माझ्या धर्माचं पालन करू शकतो. तरच मी केलं. तर आता काल परवा ते आपण मी एक क्लिप वाचली वक्फ बोर्डामधून. वक्फ बोर्डाचं वाचत असताना एक क्लिपमध्ये असं त्यांनी सांगितलं की जर ह्या जगामध्ये वक्फ बोर्डावरती आलं का बरं, हे गर्दन का बरं आलं? मुस्लिम समाजाच्या याच्या मौलानाने असं दिलं, त्याच्या बयात दिलेलं आहे. या वक्फ बोर्डावर, वक्फ या शब्दाचा अर्थ दान,
भगवंताला दिलेलं दान परत घ्यायचं नसतं किंवा त्याच्यावर प्रेम बी करायचं नसतं, ते माझं म्हणून म्हणायचंच नसतं. मी दिलं हे शब्द सुद्धा तुकाराम महाराजांनी तर सुद्धा सांगितले की ह्या हाताने दिल्यानंतर ह्या हाताने सुद्धा माहिती सुद्धा नसायला पाहिजे, अशी शब्दात तुकाराम महाराजांनी सांगितले. मग ते सुद्धा आम्ही तिथे इच्छा सुद्धा नाही ठेवली पाहिजे आणि कधी मी दिले म्हणलं बी नाही पाहिजे. मग त्याच्यावर बसलेले जे राजे गोके, आपण त्याला जे भांडूळ म्हणतो किंवा गोका म्हणतो किंवा त्याला अजगर म्हणतो, हे त्याच्यावर बसलेले लादलेले आहेत, त्याची मालिक झालेली आहे. म्हणून ह्या देशामध्ये हे वक्फ बोर्डावरती कायदा आणायची वेळ आली. त्याच्यामध्ये 14 सुधारणा का केले, ह्या लोकांनी त्याच्यावरती बसून लाटलेत, मर्यादा लाटलेत, म्हणून त्याच्यावर आणली. त्यांनी काल बयान दिलेलं मी तुम्हाला सांगतो. जर प्रत्येकाने जर असं भगवंताचं दिलेलं म्हटल्यानंतर मला कोणीतरी समजा ह्या देहूमध्ये दान दिल्यानंतर मी समाजकार्याला वापरलं पाहिजे, माझ्या संस्कृतीला वापरलं पाहिजे का, माझं काहीतरी चिंतन केलं पाहिजे, माझं काहीतरी लिखाण केलं पाहिजे, समाजाला काहीतरी चांगलं दिलं पाहिजे का. मी घरी गेलो, मी काहीतरी जागा घेतलो, गाडी घेतलो किंवा मी काहीतरी त्याचे कपडे घेतलो, मी त्याचा सण साजरा केलो, मी माझ्या मुलाचा वाढदिवस केलो, मी असं सगळं केलं तर सगळं वाईट केलो. मग ह्याच असंच त्या मोठ्या लोकांनी त्या गादीवर बसलेल्या, त्या परंपरेवर बसलेल्या केलं, म्हणून त्याच्यावरती कायदा आणायची वेळ आली. तसं वास्तविक पाहिलं तर कायदा CCTV कॅमेरे बसवायची काय गरज आली, आता तर घरात बसवायची वेळ आली का घरातले लोक चोऱ्या करू लागले. आमच्या घरामध्ये वागत असताना मी पहिले सांगितलं की आमच्या घरात आम्ही 4 माणसं राहतो, म्हणजे माझी बायको, मी, माझा मुलगा, माझी सून. चौघांनी सांगितले की जे गोष्ट करायची ती खरी करा, कोणी हे पैसे घ्या इथे आणून पैसे ठेवा. मग जर त्यांना जर असं खरं सांगितल्यावर ते CCTV बसवायची काय गरज आहे. तिथं काहीतरी चोरी व्हायला लागली, लबाडी व्हायला लागली, खोटंपर व्हायला लागलं, म्हणून तिथं CCTV कॅमेरे आले. भगवंताकडे CCTV कॅमेरे ऑलरेडीच आहेत, त्यांना बरोबर त्याचं सगळं निरीक्षण करता येईल. फक्त आम्ही हे का बरं आणलं, कारण का आमचा विश्वास राहिला नाही. कारण ते म्हणतात कुंपणाचं काही शेत त्याला नाही. आणि सगळ्यात महत्वाचं तुम्हाला सांगायचं, माझी अशी स्वतःची तळमळ आहे, इच्छा आहे की मला स्वतःला असं काम करायचं आहे की माझ्या देशातले वृद्ध आश्रम बंद झाले पाहिजे. माझा पांडुरंग परमात्मा आईवडिलांच्या भक्तीसाठी जर पंढरपूरला आलाय, तेच पंढरपूरचा पांडुरंग माझ्या विश्वंभर बाबासाठी जर देऊला आलाय, त्यांच्या भक्तीसाठी तो इथवर आला चालत. जर आम्हाला पांडुरंग परमात्मा आईवडिलांच्या सेवेसाठी आला तर मग आमचेच आईवडील आम्ही जर वृद्धाश्रमामध्ये ठेवत असेल तर आमचा पांडुरंग परमात्मा आमच्याकडे येणारच नाही. पांडुरंग परमात्मा म्हणजेच कृष्ण आहेत, कृष्ण म्हणजेच राम आहेत, मी हे आमच्याकडे येणारच नाहीत. आम्ही पहिले आमच्यातले वाईट विचार संपवले पाहिजे, वाईट गुण संपवले पाहिजे, वाईट आचरण संपवलं पाहिजे. आम्ही समाजामध्ये जी वाईट प्रथा पाडलोय, ही प्रथा बंद करण्यासाठी आम्ही काय करायचे ते केलं पाहिजे. तरच आम्ही ह्या, तुमचा काय प्रश्न काय अभिव्यक्ती काय. हा म्हणजे की विचारसरणीचं जतन करण्याला आणि वारकरी संप्रदायाचे विचार पसरवण्यासाठी आपली भूमिका आपण काय बजावू शकतो. मग आमची जी भूमिका आहे आता समाजामध्ये, सगळ्यात मी बघितलं गरीबातला एकही बाप तिथं वृद्धाश्रम मध्ये नाही, पैसेवाल्याचेच बाप तिथं आहे. मग तुम्हाला ह्याच्यासाठी काय वडिलांनी शिकवलं का, तुम्हाला ह्याच्यासाठी ज्ञान दिलं का, ह्याच्यासाठी तुम्हाला बाहेर देशाला पाठवलं का, ह्याच्यासाठी तुम्हाला IPS MPS केलं का, की तुमच्या आईवडिलांची सेवा न करणार तुम्हाला त्यांना वृद्धाश्रमामध्ये घालण्याची. हे संप्रदायाचं काम आज करायला पाहिजे. आम्ही ह्या लोकांच्या माथ्यात आणलं पाहिजे की आई वडील म्हणजेच आज आमची देव आहे, आईवडिलांच्या सेवेसाठी देव आमच्यापर्यंत आलाय. तर आम्ही आईवडिलांना जर वृद्धाश्रमात टाकलं तर आमच्याजवळ देव आज कदापि येणार नाही आणि आमचं चांगलं करणार नाही, आमचं भलं करणार नाही. हेच संप्रदायाला आमच्या करायचं आहे आणि हेच देशावर प्रेम करायचं आहे आणि हेच राष्ट्रावर प्रेम करायचं आहे. राष्ट्र आम्हाला जर टिकवायचं असेल, संस्कृती टिकवायचं असेल, आमचा धर्म टिकवायचा असेल तर आम्ही मरगळलेले कर्म आमचे संपल्याशिवाय आम्ही हे गोष्टी करू शकत नाही. बरोबर. म्हणजे महाराजांनी अतिशय काय म्हणतात की मर्माला त्या ठिकाणी हात घातला की प्रश्नाचं अतिशय समर्पक उत्तर या ठिकाणी महाराजांकडून आपल्याला आलेलं आहे. की प्रश्न असा होता की वारकरी संप्रदायाची जी विचारधारा आहे ती टिकवण्यासाठी आणि त्याचा प्रचार प्रसार करण्यासाठी आपण काय केलं पाहिजे. तर महाराजांच्या विवेचनातून हेच जाणवलं की आपण ते जी विचारधारा आहे ती स्वतःत रुजवली पाहिजे आणि ती स्वतःच्या आचरणात उतरवली पाहिजे आणि कृतीत उतरवली पाहिजे. तेव्हा आपोआप त्याचा प्रचार आणि प्रसार होईल. म्हणजे त्याच्या प्रचार प्रसारासाठी काय कुठे बॅनर लावण्याची किंवा असं काही दुसरं काही बाह्य गोष्टींचं दिखावा करण्याची गरज नाही. वारकरी संप्रदायानं जे समतेचे किंवा जे विचार आपल्यामध्ये रुजवलेले आहेत ते स्वतःच्या आचरणात आपण रुजवले पाहिजे, स्वतःच्या आचरणातून ते दाखवले पाहिजे. तेव्हा त्याचा प्रचार आणि प्रसार हा आपोआप होईल आणि ते विचार आपोआपच टिकले जातील. जसं की वृद्धाश्रमाच्या मुद्द्याला देखील महाराजांनी स्पर्श केला की ज्या महाराष्ट्रामध्ये पंढरपूरमध्ये आई वडिलांची भक्ती बघून परमेश्वर आला, तर या महाराष्ट्रामध्ये
वृद्धाश्रम नसले पाहिजे, म्हणजे कुठेच नसले पाहिजे. पण जर महाराष्ट्रामध्ये जर विशेषतः आपण बघतोय महाराष्ट्राचा संस्कृतीचा विचार करता, तर देव आईवडिलांची भक्ती बघून इथे आला, तर इथे त्याच महाराष्ट्रामध्ये वृद्धाश्रमांची संख्या जर असेल तर ते आपल्याला लाजवणारं असेल तर ती नसली पाहिजे. आणि त्यासाठी सर्वांनी वारकरी संप्रदायाचा विचाराचा आणि ते जे काही शिकवण आहे ती स्वतः खरं तर उतरवली पाहिजे आणि आचरणात आणली पाहिजे. हा आचरणात आणणं आणि तसं वागणं हाच त्याचा प्रचार प्रसार ठरणार आहे. बाकी बाह्य कुठल्या गोष्टी आवाढव्य अशा काही वेगळं काही करण्याची गरज नाही. फक्त ज्यांना त्यानं विचारा आणि स्वतःला प्रश्न विचारा की मी काय करू शकतो, हे देखील महाराजांनी सांगितलं. एकंदरीतच महाराजांना आपण जे काही 10 प्रश्न निवडक असे केले होते त्याच्यावरती खूप चांगल्या पद्धतीनं परखड भाषेमध्ये, अगदी विद्रोही भाषेमध्ये आणि सत्याची कास धरून महाराजांनी आपल्याला मार्गदर्शन केलं. या ठिकाणी या देहूच्या भूमीमध्ये आहोत. देहूच्या भूमीमध्येच नव्हे तर तुकाराम महाराजांच्या जन्मस्थळी आपण आहोत. या ठिकाणी आपण जे बघतोय हा तुकाराम महाराजांचा वाडा आहे, जन्मस्थळ आहे. आणि ह्या त्यांच्या घरामध्ये बसूनच आपण ही आज चर्चा घडवून आणली. म्हणजे महाराजांच्याच कृपेने हे सगळं काही घडून आलं असं म्हणता येईल. आणि मला तर असं वाटत होतं की बऱ्याच प्रश्नांची उत्तरं देताना अतिशय खड्या शब्दामध्ये महाराजांनी सांगितलं. महाराजांचं नावही तुकारामच आहे, त्यामुळे तुकोबाच बोलतायत की काय असा एक आविर्भाव त्या ठिकाणी दिसून येत होता मला. आणि खूप चांगल्या प्रकारे मला आता या सर्व चर्चेतून, या सर्व मुलाखतीतून जे काही ज्ञानाचं आदानप्रदान झालं आणि जे काही विचारमंथन झालं याचा नक्कीच मला माझ्या प्रबंध लेखनासाठी किंवा विद्यापीठामध्ये जो मी रिसर्चसाठी हा विषय निवडलेला त्या रिसर्चसाठी आणि शोधनिबंधाच्या म्हणजे लिखाणासाठी मला अतिशय चांगल्या प्रकारे या सर्व चर्चेचा उपयोग निश्चितच होईल. आणि चांगल्या प्रकारे माझा प्रबंध पुस्तकी रूपानं देखील, पुस्तक रूपामध्ये देखील प्रकाशित होईल अशी नक्कीच मला आता आशा वाटते आहे, एक विश्वास वाटतो आहे. आणि त्यासाठी झालेली ही चर्चा आपण या ठिकाणीच थांबूया. महाराजांनी आपला अमूल्य वेळ या चर्चेसाठी दिला, त्यामुळं हरिभक्तपरायण तुकाराम महाराजांचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो की त्यांनी आपल्याला वेळ दिला. धन्यवाद. रामकृष्ण. रामकृष्ण.